त्याचा अभ्यास करायचा. ओके, कशाचा अभ्यास करायचा सर? ओके, अश्मयुग, आदिमानव. आदिमानव म्हणजे खूप सुरुवातीला जे माणसं अस्तित्वात होती त्यांच्याबद्दलचा अभ्यास. त्याच्यानंतर पुरा पाषाण युग, हे काय असतं, पाषाण युग काय असतं, त्याच्यात पुरा पाषाण युग काय असतं, नवाश्म युग काय असतं, मध्य पाषाण युग काय असतं, सगळं डिटेलमध्ये बघतो. व्हेरी इंटरेस्टिंग कंपोनंट आहे. काहीतरी नवीन नवीन बघायला मिळतं, छान छान चित्र बघायला मिळतात, फोटोज बघायला मिळतात आणि मजा येते अभ्यास करायला, असा कंपोनंट आहे. सो मागच्या लेक्चरचं जे काही प्रेशर आलेलं असेल ना डोक्यावरती ते सगळं जाईल. ओके, मला माहिती आहे मागचं लेक्चर जे आहे ते डोक्याला ताण देणार होतं. मलाच स्वतःला शिकवताना ताण येतो त्याचा. ओके, समजायला सोपं आहे पण ते वर्गात सांगणं खूप हेवी जातं, आहे की नाही? ओके, येस सर. अश्मयुग जो आहे, आदिमानव, पुरा पाषाण युग किंवा शिकारी आणि अन्न गोळा करणाऱ्यांचा जो युग आहे, ओके, त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अश्मयुग म्हणजे नेमकं काय? स्क्रीनमध्ये जर तुम्ही बघाल एक फोटो, काल्पनिक फोटो आहे, तो नंतरच्या चित्रकारांनी बनवलेला फोटो आहे. आलं लक्षात? ओके, सो हे जे चित्रकार लोक आहेत या चित्रकारांनी कल्पनेने बनवलं, इतिहासकारांनी त्यांना समजून सांगितलं आणि कल्पनेने बनवलं. पण स्टील या इमेजमध्ये, या चित्रामध्ये तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. उदाहरणार्थ या इथे या माणसाकडे जर तुम्ही बघाल, ओके, हा माणूस काय करतोय रे? हा माणूस वेगवेगळ्या दगडांना शेप द्यायचं काम करतोय. त्याच्यासोबत हा सुद्धा माणूस जर तुम्ही बघितला इथे कडेला बसलेला, ओके, ह्या माणसाकडे सुद्धा बघाल तर तुम्ही तो काय करतोय, दगडांना वेगवेगळे शेप देण्यासाठी प्रयत्न करतोय. बरोबर आहे? येस. हे मागचे जे दोन माणसं आहेत खांद्यावरती काहीतरी घेऊन येतात बघा, आलं लक्षात? हे वाले दोन माणसं, ओके, हे दोन माणसं काय करतायत रे? शिकार घेऊन येत आहे. ओके, मला एक गोष्ट सांगा, या इथे आसपास कुठेही तुम्हाला असा सुगावा लागतोय का की त्या लोकांना स्वतःला झाडं लावायची काही बुद्धी असेल किंवा स्वतः झाडं पेरण्याची, बिया लावण्याची काही बुद्धी असेल? ओके, अशी काहीही बुद्धी त्या काळातल्या लोकांना नव्हती. त्या लोकांना, त्या काळातल्या माणसांचं सगळ्यात आधुनिक हत्यार, त्या काळातलं सगळ्यात आधुनिक हत्यार या ह्याच्या हातात आहे राईट नाव. लक्षात? बापरे, हे सगळ्यात आधुनिक हत्यार म्हणजे काय? दगड. दगड हे त्यांचं सगळ्यात आधुनिक हत्यार होतं आणि म्हणूनच आपण या युगाला नाव दिलेलं आहे अश्मयुग. अश्म याचा अर्थ असतो दगड. ओके, अश्मयुग म्हणजे काय? दगडांचं युग. माणूस जेव्हा दगड वापरायला शिकला, एक फेज असा सुद्धा होता की माणसाला दगड सुद्धा वापरायची बुद्धी नव्हती. सिंपल आजच्या घडीला जसे बाकीचे सगळे प्राणी राहतात तसे माणूस राहत होता. ओके, नैसर्गिक फूड मिळालं तर ठीक, पण ॲज अ टूल म्हणून वापरायला ती बुद्धी नव्हती. आलं लक्षात? मग या अश्मयुगाच्या बद्दल आपल्याला शिकून घ्यायचंय सगळं. आपली पृथ्वी जी आहे ती साधारणपणे 400 कोटी म्हणजे 4 अब्ज, थोडीशी जास्त ऍक्च्युली, 4 अब्ज वर्ष जुनी आहे. आलं लक्षात? पृथ्वीच्या कवचाच्या उत्क्रांतीमध्ये 4 वेगवेगळे टप्पे दिसतात. त्याच्यातला जो चौथा टप्पा आहे, पहिले टप्पे तर काही कामाचेच नाही, ते एकदम गरम पृथ्वी थंड 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 होत चालली होती तेव्हाचा टप्पा आहे तो. तेवढ्या गरमीमध्ये कुठलाच प्राणी जिवंत नव्हता. पण कालांतराने हळूहळू हळूहळू प्राणी जे आहेत ते जगायला लागले, वनस्पतींपासून, सूक्ष्म जीवांपासून वेगवेगळे प्राणी निर्माण झाले आणि चौथा टप्पा जो आहे त्या टप्प्याला नाव आहे चतुर्थक टप्पा किंवा क्वार्टरनरी एज. ओके, या टप्प्यामध्ये याचे दोन भाग पडले कालांतराने. या चौथ्या टप्प्याचे दोन भाग पडले. एक आहे प्लेस्टोसीन, ज्याला आपण आईस एज म्हणतो, आणि दुसरा आहे होलोसीन, जो आईस एजच्या नंतरचा काळ आहे. तुम्ही आम्ही राईट नाऊ होलोसीन मध्ये आहोत. ओके सर, आईस एज काय असतं? आईस एज म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती बर्फ पसरलेला असतो, जिकडे बघावं तिकडे बर्फ असतं. आलं लक्षात? ओके, दोन्हीच्या बद्दल डिटेलमध्ये बघूया की आईस एज. तुम्ही जर नीट बघाल तर आईस एज मध्ये कशी अवस्था आहे रे? सर, हे मोठे मोठे प्राणी आहेत. ओके, बघा हा वाला प्राणी किती मोठा आहे, हा वाला प्राणी, हे वाले सगळे प्राणी, हे सगळे सगळे प्राणी एकदम जम्बो जम्बो प्राणी आहेत. का बरं जम्बो जम्बो आहेत? कारण त्या काळामध्ये बर्फच इतका पडला होता की त्या लोकांच्या शरीराने टेंडन्सी विकसित केली की आपण चरबी साठवून ठेवू, आणि ते चरबी साठवून ठेवायचे, खूप चरबी साठवून ठेवायचे. स्वतःच्या शरीराचं, हृदयाचं, आतमधल्या आतड्यांचं टेम्परेचर मेंटेन राहावं म्हणून त्या प्राण्यांनी काय केली? चरबी साठवून ठेवली. आलं लक्षात? ओके, येस सर. हे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या सगळ्यांच्या अंगावरती तुम्हाला अशी जाड फर निर्माण झालेली दिसेल. का बरं निर्माण झालेले फर वन्स अगेन? कोण सांगणार मला फर का बरं निर्माण झाली?
थंडीमधून त्यांचं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्या अंगावरती काय निर्माण झाली? फर निर्माण झाली. बरोबर आहे? येस सर. सो प्लेस्टोसीनचा जो काळ होता तो बर्फाचा काळ. आता आजूबाजूला तुम्ही जर बघितलं असेल तर इथे बर्फ पडलाय बघा खाली बॉटमला खूप सारा. ओके, थोडीशी शाई बदलतो मी. ओके, बघा या इथे 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 सगळीकडे बर्फ पडलाय. पलीकडे लांब 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 जेवढी नजर जाते तेवढ्या सगळीकडे बर्फच आहे. संपूर्ण पृथ्वीवरती अगदी इथपर्यंत आपल्या वाघोलीपर्यंत बर्फ होता. कोणता काळ? प्लेस्टोसीन, आईस एजचा काळ. आलं लक्षात? ओके, त्याला नावच पडलं आईस एज. आईस एज कावर नाव पडलं? कारण त्या काळामध्ये पृथ्वीच्या बहुतांश भागावरती काय होते? बर्फ पडलेले होते. ओके, त्याच्यानंतर जो काळ आला त्याचं नाव आहे होलोसीन. ओके, होलोसीनचा काळ म्हणजे कसा काळ? या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे साठे आजूबाजूला उपलब्ध असायचे. ओके, मग भरपूर काय आहेत? गवत बिवत आहेत ते सुद्धा तिथे काय असायचं? उपलब्ध असायचं. आणि त्याच्यामुळे जे प्राणी आहेत ते प्राणी सुद्धा तशाच पद्धतीचे दिसतात. बघा, गवत खाणारे वगैरे जे प्राणी आहेत तेव्हा उपलब्ध झाले. त्यांच्या अंगावरती फर दिसते का रे तुम्हाला? नाही दिसत. का नाही दिसत त्यांच्या अंगावरती फर? कारण सर तेवढी थंडीच नव्हती प्रोटेक्ट करायला. उलट फर उगवली तर त्यांना गरमी गरमी होऊन जाईल खूप जास्त आणि ते मरून जातील त्या उष्णतेनेच. आहे की नाही? ओके, येस सर. सो होलोसीनचा सुद्धा एक काळ. काय काय समजलं सर आम्हाला? आम्हाला एवढंच कळालं की पृथ्वी 4 अब्ज वर्ष जुनी आहे. त्याच्यात 4 टप्पे होऊन गेलेत. त्याच्यातला जो चौथा टप्पा आहे त्याला क्वार्टरनरी एज म्हणतात आणि त्या चौथ्या टप्प्याचे परत 2 टप्पे झाले. कोणते कोणते? आईस एज म्हणा आणि पोस्ट आईस एज म्हणा, किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं ते एकदम टेक्निकल शब्द वापरायचा असेल तर प्लेस्टोसीन म्हणा आणि होलोसीन म्हणा. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. प्लेस्टोसीन जो आहे आजपासून उलट मोजायचं पाठीमागे साधारणपणे 10 लाख वर्ष. सर ही टाइमलाईन. ओके, अच्छा ही काळीच शाई आहे. ओके, ही टाइमलाईन आणि या टाइमलाईन मध्ये आपण आज इथे कुठेतरी आहोत 2020 वर्ष आहे की नाही? पाठीमागे जाता जाता कुठेतरी 0th वर्ष येईल. 0च्या पाठीमागे इसवी सन पूर्व 2000 वर्ष, इसवी सन पूर्व 3000, इसवी सन पूर्व 4000, असं करता 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 इसवी सन पूर्व 10 लाख वर्ष. इसवी सन पूर्व म्हणायच्या ऐवजी डायरेक्ट आता ते तर हे 2000 वर्षाचं काही मॅटर करत नाहीत म्हणून इथपासूनच तुम्ही मोजा. डायरेक्टली काय आहे? 10 लाख वर्ष जुनं. आजपासून 10 लाख वर्ष आधी ते साधारणपणे आजपासून 10,000 वर्ष एवढा मोठा पिरियड प्लेस्टोसीनचा होता, आईस एजचा होता. लक्षात? किती वर्ष झाली रे ते अंदाजे? सर साधारणपणे 9,90,000 वर्ष झाली. ओके, 9,90,000 वर्ष संपूर्ण पृथ्वीवरती कसला काळ चालू होता? आईस एजचा काळ चालू होता, बर्फाचा काळ चालू होता. ओके, होलोसीन युग म्हणजे ज्याला आपण उबदार पिरियड म्हणू. तुम्ही मला सांगा कुठला पिरियड छान? आईस एज वाला छान का हा वाला छान? ऑब्विसली हा वाला छान आहे, जरा उबदार आहे. नाहीतर अख्ख्या पृथ्वीवरती थंडी, ते सुद्धा बर्फवाली थंडी, किती डेंजर आहे की नाही? ओके, आत्ताचा पिरियड जास्त चांगला आहे. सो होलोसीनचा पिरियड साधारणपणे 10,000 वर्षापूर्वी जे आहे ते काय झालेलं आहे? सुरू झालेलं आहे. सर आम्ही हे आकडे लक्षात ठेवू का? तुम्ही MPSC आणि UPSC द्यायचं ठरवलं असेल तर तुम्हाला हे आकडे लक्षात ठेवायला लागतील. ओके, येस सर. माणूस जो आहे तो माणूस कधी निर्माण झाला असावा अंदाजे? ओके, तर माणूस जो आहे तो साधारणपणे हा प्लेस्टोसीनचा जो काळ सुरू झाला ना तेव्हा सुरू झाला. म्हणजे जर टाइमलाईन काढली त्या टाइमलाईन मध्ये 10 लाख वर्षापासून तर 10,000 वर्ष आधीपर्यंतचा काळ हा झाला प्लेस्टोसीनचा काळ, ज्याला आपण आईस एज म्हणतो. आणि त्याच्यानंतर हा पोस्ट आईस एजचे 10,000 वर्ष. आलं लक्षात? ओके, माणसाची निर्मिती इथेच कुठेतरी झाली होती. या पृथ्वीवरती माणसाची निर्मिती ती 10 लाख वर्षापूर्वीच झालेली आहे. तेव्हापासून माणूस जो आहे तो काय आहे? अस्तित्वात आहे असं आपल्याला वाटतं. ओके, पुरावे सापडलेत पण तसे. ओके, त्याच सुमाराला माणसासारखेच अजून माणसासोबतच अजून काही प्राणी निर्माण झाले होते, ज्याच्यामध्ये बैल होता, घोडा होता, हत्ती होता. हे सगळे प्राणी सर्वसाधारणपणे 10 लाख वर्षापूर्वी काय आहेत? निर्माण झालेत. ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, जर आफ्रिकेमध्ये ह्याच प्रक्रिया कधी घडल्या हे जर बघायचं असेल तर तिथे साधारणपणे 30 लाख वर्षापूर्वी म्हणजे प्लेस्टोसीन युगाच्या सुद्धा अजून जवळपास 20 लाख वर्ष आधी माणूस जो आहे तो काय झाला होता? निर्माण झाला असावा. बैल, घोडा, हत्ती यासारखे प्राणी आफ्रिकेमध्ये 30 लाख वर्षापूर्वी निर्माण झाले असावेत असं आपल्याला वाटतं. आलं लक्षात? वाटतं म्हणजे पुरावे सापडतात तसे. आता ऑब्व्हियसली 30 लाख वर्ष आधीचे पुरावे इझिली नाही सापडत.
आलं लक्षात? ओके, पण तसे काही पुरावे सापडलेले आहेत. ओके, आदिमानवाचे अवशेष आपण तर थोडं भारतामध्ये येऊन जर बघितलं तर भारतामध्ये मात्र आपल्याला एवढ्या जुन्या काळातले अवशेष सापडलेले नाहीत. अगदी सगळ्यात जुने अवशेष आपल्याला जर किती सापडले असतील तर 80,000 वर्ष जुने अवशेष भारतामध्ये सापडले आहेत. त्याच्या आधीचे अवशेष भारतामध्ये सापडलेले नाहीत. ओके, आदिमानवाच्या अस्तित्वाचा निर्देश जो आहे तो हिमानी क्रियेतून, ग्लेशिएशन मधून साठवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमधून, हत्यारांमधून आपल्याला सापडतो. हे काय असतं सर? हे काय आहे? हिमानी क्रिया काय? हेल्प करतो मी तुम्हाला समजून घेण्यासाठी. आलं लक्षात? ओके, येस. ग्लेसिएशन म्हणजे काय सांगतो. ओके, आपल्या संपूर्ण पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा बर्फ साचलेला होता, अशी जमीन असेल तर त्याच्यावरती असा बर्फ साचलेला होता. मग हा बर्फ वाहत 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 कुठेतरी जातो आणि त्या बर्फासोबत तुम्हाला वेगवेगळे असे दगड जे आहेत ते सुद्धा वाहत जाऊन कुठेतरी साचलेले दिसतात. लक्षात? मग असे साचलेले जे सगळे बर्फाचे किंवा दगडांचे जे तुकडे आहेत, बर्फाचे नाही दगडांचे तुकडे आहेत, त्या तुकड्यांमधले काही तुकडे मानवांनी निर्माण केलेले होते हे आपल्याला जाणवलं. असे ग्लेसिएशनच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामधून आता आपल्याला कळतं की बाबा एखादा बर्फाचा प्रदेश जो आहे तो कधीपासून निर्माण झाला होता. फॉर एक्झाम्पल, ओके, आपला हा भारत आहे. आलं लक्षात? हा भारत आहे. तुम्ही जर बघाल नंतर जॉग्राफीमध्ये मी तुम्हाला शिकवेन तर आपल्याला हे सुद्धा पुरावे सापडलेत की या पट्ट्यामध्ये कधीतरी बर्फ होता. केरळ आणि तमिळनाडू. आजच्या घडीला तिथं बर्फ शक्य आहे का रे? नाही. मग भूगोलातल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं की बाबा तिथे बर्फ कधी होता. ओके, तिथे बर्फ कधी होता? जेव्हा आपला भारताचा हा संपूर्ण नकाशा जो आहे ना, एवढी अशी पृथ्वी आहे, आजच्या घडीला विषुववृत्त इथे आणि भारत इथे कुठेतरी आहे. एक काळ असा होता की हा भारत इथे दक्षिण गोलार्धाच्या अगदी पार दक्षिण ध्रुवाच्या जवळ होता कुठेतरी. आलं लक्षात? आणि तेव्हा त्या केरळ आणि तमिळनाडूमध्ये बर्फ साचलं होतं. आलं लक्षात? शास्त्रज्ञांनी शोधून काढलेत ते पुरावे. बर्फ कधी साचलं होतं हे शोधून काढता येतं आपल्याला. किती वर्ष आधी साचलं होतं हे शोधून काढता येतं. येस सर, काढता येतं. आणि त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की बाबा त्या बर्फामध्ये जे काही मानवी अवशेष सापडत आहेत, त्या बर्फाच्या साठ्यांमध्ये किंवा त्या बर्फानी वाहून आणलेल्या गाळामध्ये जे काही मानवाचे अवशेष सापडत आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतं की किती जुन्या काळामध्ये माणूस अस्तित्वात होता. आलं लक्षात? ओके, महाराष्ट्रामध्ये नागपूर इथं तुम्हाला काही पुरावे सापडलेले आहेत जिथे नागपूरमध्ये बोरी नावाची जागा आहे. एकमेव जागा आहे पूर्ण भारतामधली अशी की ज्याच्यामध्ये असे मानवाचे पुरावे असल्यासारखी आपल्याला शंका आहे. ओके, मानवाचं अस्तित्व तिथे 14 लाख वर्षापासून असावं अशी शंका आहे. आलं लक्षात? असं वाटतंय. अजून त्याच्यावरती रिसर्च चाललेला आहे. सर अजून काही सापडले का? आता जे मी तुम्हाला सांगितलं साधारणपणे 80,000 वर्षापूर्वीचे सुद्धा आपल्याला पुरावे सापडलेत. हे 14 लाख वर्षाचे जे पुरावे आहेत ते कसे दिसतात सर? काय दिसतात? त्याचे फोटो जे आहेत ते तुम्हाला दाखवतो. ओके, हे नागपूरची जागा. त्या नागपूरच्या इथं सापडलेले जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये हे 2 हत्यारं आपल्याला सापडले. ओके सर, हे तर नॉर्मल दगड वाटतायत. हे नॉर्मल दगड नाही आहेत, अश्मयुगातल्या काळातल्या माणसांनी तयार केलेले हत्यार आहेत. सर तुम्हाला कसं काय कळालं? शोधून काढता येत असतं. दाखवेन मी तुम्हाला. आजच्याच लेक्चरमध्ये आहे की अश्मयुगातल्या माणसाची जी हत्यारं आहेत ती कशा पद्धतीने ठरवली गेली किंवा त्यांनी कशा पद्धतीने ती हत्यारं वगैरे जी आहेत ती बनवली हे कसं कळतं. ओके, हे बघूयात आपण. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही आहे तर त्या बोरी इथं सापडलेले जे अवशेष आहेत, माणसांचे काही अवशेष, ते सुद्धा तुम्हाला अशा स्वरूपात सापडलेले आहेत की ज्याच्यामध्ये कवटीचे काही अवशेष आहेत, दात, जबडे ह्यांचे सुद्धा तुम्हाला काही अवशेष जे आहेत ते सापडलेले आहेत. ओके, आफ्रिकेच्या तुलनेत आफ्रिकेमध्ये माणसाची वस्तीचे किती जुने पुरावे सापडलेत? 30 लाख वर्ष जुने पुरावे सापडलेत. ओके, भारतामधल्या या बोरीचे पुरावे जरी गृहीत धरायचे ठरलं, जे की खूप अवघड आहे गृहीत धरणं कारण फार पुरावे सापडलेले नाहीयेत. ओके, थोडेसेच पुरावे सापडलेत, तेवढ्यावरून शोधून काढणं अवघड असतं. पण तरी गृहीत धरू बोरीचे पुरावे, तरी भारतामध्ये माणसाची वस्ती मॅक्सिमम किती जुनी होते? 14 लाख वर्ष जुनं. ओके, म्हणजे आफ्रिकेमध्ये 30 लाख वर्षापासून माणूस अस्तित्वात आहे. ओके, तोच जर आपण बघितला तर भारतामध्ये कधीपासून आहे? 14 लाख वर्षापासून. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा भारतामधली जी मानव वस्ती आहे आफ्रिकेच्या खूप नंतर निर्माण झाली. आफ्रिकेमध्ये ऑलरेडी 15-16 लाख वर्ष माणूस राहत होता, त्याच्यानंतर भारतामध्ये तो माणूस जो आहे तो राहायला लागला. आलं लक्षात? ओके, येस सर. पण गंमत अशी आहे की 30 लाख वर्षापूर्वीचा माणूस आफ्रिकेमध्ये ज्या पद्धतीचे हत्यारं बनवायचा, डिक्टो त्याच पद्धतीचे हत्यारं आपल्या महाराष्ट्रामध्ये 14 लाख वर्षापूर्वीचा माणूस बनवायचा.
ओके, त्या हत्यारांमध्ये एकच प्रकारचं तंत्र जे आहे ते विकसित झालेलं आपल्याला दिसलं. आलं लक्षात? अगदी भारतामधल्या आदिमानवांबद्दल आपली ऑब्विसली आपण भारताचा इतिहास शिकतोय, त्याच्यामुळे भारतातले आदिमानव जे आहेत ते आपण जास्त समजून घेणार. ओके, मग आता हे भारतातले जे 14 लाख वर्ष जुने आदिमानव आहेत त्यांच्याबद्दल समजून घेऊया. ओके, हा जो आहे तो 14 लाख वर्ष जुने आदिमानवाचा फोटो आहे, बरोबर ना? 14 लाख वर्ष आधी कॅमेरा तरी असेल का बरं? ओके, येस, तो एका काल्पनिक रचनेमधून, म्हणजे जे असे 3D आर्टिस्ट असतात की नाही कम्प्युटर मधले, त्यांनी त्या माणसांचा अभ्यास केला की बाबा त्या काळातले माणसं कसे दिसले असतील, त्यांच्याकडे कसल्या प्रकारचे भांडे राहिले असतील, त्यांनी कशा पद्धतीने हे चित्र वगैरे जे आहेत ते काढले असतील भिंतींवरती. ओके, आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी तसं चित्र बनवले. तेव्हाच काही असं फोटो बिटो नाहीये, चिल घ्या जरा. ओके, येस. सो त्या काळामधल्या आदिमानवांचा, भारतातल्या आदिमानवांचा आपण जास्त अभ्यास करणार आहोत, जगातल्या आदिमानवाचा नाही, आधीच सांगून ठेवतोय. ओके, भारतातला आदिमानव जो आहे हा भारतातला आदिमानव दगडांचे ओबडधोबड हत्यार वापरायचा. ओबडधोबड हत्यार म्हणजे दगडांना त्यांनी कोणताही शेप दिलेला नव्हता, दगडांना त्यांनी कोणताही आकार दिलेला नव्हता. ओके, फक्त दगड घ्यायचा, दुसऱ्या दगडावरती मारायचा, सुपारीवरती मारायचा, सुपारी फोडायची, नारळावरती मारायचा, नारळ फोडायचं, खायचं. ओके, एखाद्या प्राण्याचा काही शरीराचा अवयव काढायचा असेल, फाडायचा असेल, फोडायचा असेल, दगड घ्यायचं, त्या प्राण्याच्या शरीरावरती, डोक्यावरती वगैरे मारायचं, असं ते हत्यार ते वापरत होते. त्यांनी काही दगडाला आकार फार काही दिला नव्हता, दिला जरी असेल तरी ते एवढे स्किल्ड नव्हते की त्याला खूप छान पद्धतीने आकार देऊ शकतील. आलं लक्षात? आणि म्हणूनच ते काय करायचे, ओबडधोबड हत्यार वगैरे जे आहेत ते काय करायचे, वापरायचे. गंगा, यमुना, सिंधू या नद्यांच्या गाळांनी भरलेले मैदानी प्रदेश सोडून इतरत्र सर्वभर दगडांचे हत्यार सापडलेत. कुणीतरी हिंट लावून सांगा बरं मला की हे गंगा, यमुना, सिंधू या नद्यांच्या मैदानामध्ये आपल्याला का बरं सापडले नसतील दगडांचे हत्यार? येस, पाण्यामुळे ते वाहून गेले असतील, असं झीज झाली असेल. ओके, अजून असं पण झालेलं असू शकतं, झीज होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे मॅम. ओके, झालंय असं की त्या लोकांची जी काही दगडाची हत्यारं असतील त्या दगडांच्या हत्यारावरती गेली काही लाख वर्ष पाण्याचा गाळ साचतोय. ओके, आणि त्याच्यामुळे ती दगडाची हत्यारं इतकी खाली गेली आहेत, इतकी खाली गेली आहेत की तेवढा खोल खड्डा खणून आपल्याला कदाचित ती हत्यारं सापडणार पण नाहीत कुठे ते. आलं लक्षात? त्याच्यामुळे या गाळाच्या मैदानी प्रदेशांमध्ये तुम्हाला हत्यारं सापडत नाहीत. जिथे नद्यांचा गाळ नाही तिथे मात्र तुम्हाला संपूर्ण देशभरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये अश्मयुगीन काळातल्या माणसाची हत्यारं सापडलेली आहेत. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर आदिमानव जे आहे ते तासलेल्या किंवा टक्के उडवलेल्या दगडांचे अवजार करायचे. तासलेले दगड म्हणजे असा एक दगड घ्यायचा, ओके, त्याच्यावरती दुसरा दगड असा घासायचा, त्याला म्हणतात तासणं. ओके, असं घासत 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 त्या दगडाला शेप द्यायचा प्रयत्न करायचा. हे झाले तासलेले दगड. आणि दुसरे असा एक दगड घ्यायचा आणि त्याला दुसऱ्या दगडाने असं खपकन मारायचं. एक दगड घ्यायचा, त्याला दुसऱ्या दगडाने असं खपकन मारायचं, असे टक्के उडवायचे त्याचे, बरोबर अपेक्षित असा शेप द्यायचा प्रयत्न करायचा. आणि अशा पद्धतीने काय करायचे, दगडाचे अवजार निर्माण करायचे. सो अशा प्रकारे ते काय करायचे, अवजार निर्माण करायचे. आणि जे काही अवजार निर्माण झाले असतील त्यांचा वापर जे आहे ते शिकार करण्यासाठी, झाडं तोडण्यासाठी किंवा अन्य वेगवेगळ्या कामांसाठी करायचे. भरपूर वेगवेगळे कामं असायचे, शिकार तोडणे, झाडं तोडणे, चामडे कापणे, अशा प्रकारचे वेगवेगळी कामं जे आहेत या दगडाच्या हत्याराचा वापर करून करायचे. तो काळच असा होता की माणसाला शेती करणं माहीत नव्हतं. जर भूक लागली तर सिंपल आहे, भूक लागल्यानंतर आता जंगलात जायचं, शोधायचं, एखादा हरिण दिसतो का, ससा दिसतो का, ओके, असे कुठले प्राणी दिसतात का बघायचं आणि त्या प्राण्यांची शिकार करायची. सोपं आहे का रे? त्या काळामध्ये शिकार करणं सुद्धा काही एवढं सोपं नव्हतं. बंदुका नव्हत्या त्यांच्याकडे किंवा इव्हन हातामधली हत्यारं सुद्धा काही एवढी स्ट्रॉंग नव्हती. बऱ्याच वेळा असं व्हायचं की एखादा माणूस त्या हरणाचा शिकार करायला जायचा, त्या हरणाची ऑलरेडी शिकार करण्यासाठी एखादा वाघ किंवा सिंह टपलेला असायचा. आलं लक्षात? ओके, मग यांचं लढाई त्या वाघ किंवा सिंहासोबत करायला लागायची. आयदर ती शिकार तरी सोडून द्या, जर खूपच भूक लागली असेल तर या वाघ सिंहाला तरी घाबरून पळवून लावा, काहीतरी करा. म्हणजे सोपं नव्हतं त्या काळामध्ये जगणं. आलं लक्षात? ओके, येस. सो शिकारीनी फूड जमा करायचं, कष्टाने गोळा करायचं अन्न आणि त्याच्यावरती जगायचं. म्हणजे त्यांच्याकडे असं काही फार फूड उपलब्ध होतं का? भरपूर असं नाही. तर मी तुम्हाला सांगतो की त्या काळामधल्या माणसाचं आयुष्य असं राहिलं असेल की एक शिकार करून आणली आहे,
ती शिकार घरातल्या लोकांना खायला दिली, आपण सुद्धा थोडीशी खाल्ली, ती संपते ना संपते तोच लगेच बाकीचे सगळे पुढची शिकार शोधायला निघतात. लक्षात. आणि सतत सातत्याने ते कष्ट करत राहतात. तशा पद्धतीने त्या शिकारी करत असताना त्यांच्याकडे काही शूज किंवा चपला नव्हत्या, तशाच जंगली ह्याच्यामध्ये उघड्या पायाने उघड्या अंगाने ते काय करायचे, शिकार करायचे. ओके. सो कष्टाचं लाईफ होतं इन शॉर्ट. त्या काळातले जे आदिमानव होते, इवन त्यांच्याकडे हत्यारं सुद्धा अशी लोखंडी किंवा तांब्याची नव्हती, लाकूड दगड असलेच हत्यारं होते. लक्षात. आणि त्याचा वापर करून शिकार करायची अशी तेव्हाची परिस्थिती होती. सर मग त्यांनी दगडांना जे काही शेप दिले, त्या शेपला कशा पद्धतीने ते दगड द्यायचे, ओके, शेप द्यायचे. दगडांना जे काही आकार दिले ते आकार कशा पद्धतीने द्यायचे, ते अशा पद्धतीने द्यायचे. पहिल्या टप्प्यामध्ये तर त्यांना अपेक्षित असा दगड शोधून काढायचे. ओके. मग त्या दगडावरती बरोबर दुसऱ्या दगडाने योग्य ते दिशेने टवके मारून असे हे जे टवके आहेत एक 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 टवके उडवून टाकायचे. मग त्या टवक्यांमधून सुद्धा परत बारीक एकदम धार असलेले टवके, लाकूड वगैरे सारख्या गोष्टींचा वापर करून त्याला धार द्यायची. आणि अशा पद्धतीने करत 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 काय करायचे, हे दगड वगैरे जे आहेत ते निर्माण करायचे. आलं लक्षात. सो त्या काळातल्या लोकांना दगडाचे हत्यारं बनवण्यासाठी अशा पद्धतीने काम करायला लागायचं. घर बांधणं म्हणा किंवा शेती करणं म्हणा, असल्या प्रकारचे स्किल्स त्यांना काही माहितीच नव्हत्या. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा, त्या काळातला माणूस थोडासा इमॅजिन करायचा प्रयत्न करा की तो कसा राहत असेल. त्याला घर बांधायची कला माहितीच नाही, घर नावाचं काही बांधायला पाहिजे हेच माहिती नाही. ओके. म्हणजे ते जर त्या परिसरामध्ये कुठे राहत असतील तर एखाद्या झाडाखाली बसतील, बस झालं, तेच त्यांचं घर. ओके. किंवा ते जर त्या परिसरामध्ये कुठे राहत असतील, जर सापडली आजूबाजूला डोंगरा बिंगरामध्ये एखादा आडोसा किंवा गुहा वगैरे टाईप मध्ये, तर त्या गुहेत जाऊन राहतील. त्यांना काही गुहा इझिली नाही सापडणार आहे. बऱ्याच वेळा असंही होईल की गुहा सापडली पण तिथे ऑलरेडी एखादा वाघ किंवा सिंह बसलाय, किंवा दुसरी एखादी माणसाची टोळी जाऊन बसली आहे, आणि या माणसांच्या टोळ्या एकमेकांवरती सुद्धा हल्ला करायच्या. लक्षात की अरे आता या परिसरामध्ये तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही गुहेत बसलाय, ओके, आणि अचानक तुम्हाला लक्षात आलं की याच परिसरामध्ये अजून एक माणसाची टोळी येऊन बसली आहे. तुम्ही काय सोडणार थोडी आहेत त्यांना? का बरं सोडणार नाहीत? तुम्ही काही त्यांना खायला नाही जाणार, पण त्या माणसांना तुम्ही इथून पळवून लावाल का? कारण या परिसरामध्ये जे काही हरणं, ससे, असे जे काही खाता येण्यासारखे प्राणी आहेत ते सुद्धा खाऊन टाकतील ना, आहे की नाही? म्हणजे त्या टोळ्यांमध्ये सुद्धा परस्पर युद्ध चालायची, त्या टोळ्यांमध्ये सुद्धा परस्पर भांडणं चालायची. सो सोपं नव्हतं. घर बांधणं माहित नव्हतं, शेती करणं माहित नव्हतं, शिकार करून जगावं लागायचं. शिकार इझिली सापडायची नाही, ती धावत पळत आणायला लागायची. ओके. कष्टाचं लाईफ होतं, इझी लाईफ नव्हतंच. साधारणपणे अशी परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती त्या 10 लाख किंवा 14 लाख किंवा 30 लाख, जे कोणता आकडा गृहीत धरायचा तो धरा, तेव्हापासून तर साधारणपणे 9000 वर्ष आधीपर्यंत ही अवस्था जी आहे ती काय होती, टिकून होती. ओके. साधारणपणे 9000 वर्षानंतर, म्हणजे आजपासून जर 9000 वर्ष पाठीमागे तुम्ही गेलात, ओके, किंवा 9000 म्हणायच्या ऐवजी बघा इथे शब्द लिहिलाय इसवी सन पूर्व. आलं लक्षात? ओके. म्हणजे काय हो सर, म्हणजे आपलं आजचं 2019 वर्ष चाललंय, त्याच्या आधी 2021 वर्ष चाललंय, सॉरी. आलं लक्षात? ओके. मग 2020 कधीतरी होतं, मग 19, असं करता कधीतरी 1000 हे वर्ष असेल, असं करता कधीतरी 0वं वर्ष असेल, बरोबर आहे की नाही? मग त्याच्या आधीचा जो काळ आहे त्याला इसवी सन पूर्व म्हणतात, उलट मोजतात त्याला. 0 पासून 1 मागे, 2 मागे, 3 मागे, असं 9000 वर्ष मागे. आलं लक्षात? म्हणजे हे 0 पासून 9000 वर्ष आणि आत्ताचे 2000 वर्ष, रफली 11000 वर्ष आधी. ओके. एक्झॅक्ट आकडे नसतात हे, पण स्टील तुम्हाला समजून घेण्यासाठी अंदाज बांधायचा प्रयत्न करा की रफली 11000 वर्ष आधी माणसाच्या वागण्या बोलण्यामध्ये थोडासा फरक झाला. काय झालं? 11000 वर्षापर्यंत, आजपासून 11000 वर्ष पाठीमागे जर गेलात तुम्ही, तर 10 लाख वर्षापासून त्या वर्षापर्यंत, ओके सर, आजपासून 11000 वर्ष पाठीमागे आलो, त्याच्या पाठीमागे 10 लाख वर्ष. ओके. हा पूर्ण पिरियड जो आहे त्या माणसाने असेच कष्टाचे दिवस जगत काढलेला आहे. माणसं, मग त्यांचे मुलं सुद्धा तसेच राहणार, मग त्यांचे मुलं सुद्धा तसेच राहणार, असे कष्टाचे दिवस करत त्यांनी काय केलेलं आहे, हा पिरियड काढलेला आहे. साधारणपणे 11000 वर्ष आधी थोडासा चेंज झाला, थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला. काय बदल झाला सर? ओके. पुरापाषाण युगामध्ये हळूहळू त्यांना ते हत्यारं वगैरे जे काही ते बनवायचे, त्या हत्यारांच्या बनवण्यामध्ये कौशल्य यायला लागलं हळूहळू.
ओके, चेंजेस व्हायला लागले. आधीचे हत्यार कसे असायचे, अगदी ओबडधोबड असायचे. त्या हत्यारांमध्ये थोडीशी सुधारणा झाली, थोडंसं कौशल्य यायला लागलं. ओके सर, जुनी हत्यारं जी आहेत, पुरा पाषाण युगामध्ये जी अवजारं सापडलेली आहेत ती छोटा नागपूरच्या पठारावरती सापडली. सर छोटा नागपूरचा पठार कुठे आहे? ओके, हा जर भारताचा नकाशा तुम्ही काढला, आपण पूर्ण भारताचाच इतिहास शिकणार आहोत, हे लक्षात घ्या. लक्षात, छोटा नागपूरचा पठार या इथे येतो. आलं लक्षात? ओके, आपला नागपूर शहर कुठे? आपलं नागपूर शहर इथे कुठेतरी येतं, इथे. आलं लक्षात? छोटा नागपूरचा पठार महाराष्ट्राच्या खूप बाहेर आहे, पलीकडे आहे, बंगालच्या जवळ आहे. ओके चालेल सर. सो छोटा नागपूरचा जो पठार आहे त्या पठारावरती आपल्याला पुरा पाषाण युगातले अवजारं सापडलेत. साधारणपणे 1,00,000 वर्ष जुने ते अवजारं आहेत. इसवी सन पूर्व 20,000 ते इसवी सन पूर्व 10,000 या काळातली अवजारं आपल्याला आंध्र प्रदेशमधल्या कर्नल जिल्ह्यामध्ये सापडली आहेत. ओके सर, आम्ही हे पाठ करू का? जमलं तर पाठ करा. खास करून UPSCच्या मुलांनी तर पाठ कराच, MPSCच्या मुलांनी मेन्स साठी पाठ करा. काय पाठ करायचं की बाबा पुरा पाषाण युगामधले अवजारं जी आहेत ती छोटा नागपूरच्या पठारावर साधारणपणे 1,00,000 वर्ष जुनी अवजारं सापडलेत. साधारणपणे 20,000 वर्ष जुनी अवजारं कुठे सापडले आहेत? आंध्र प्रदेशच्या कर्नल जिल्ह्यामध्ये आपल्याला सापडलेत. बाकी एकदम 55 किलोमीटर अंतरावरती वगैरे नाही पाठ केलं तरी चालेल. ओके बरं सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशामधल्या मिझपूर जिल्ह्यामध्ये बेलन नावाची नदी आहे. त्या बेलन नावाच्या नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला काही अवशेष सापडलेत. तिथे बोकड, शेळ्या, गाई, म्हशी यासारखे प्राणी जे आहेत ते पाळले जात होते, ह्याचे अवशेष सापडलेत आपल्याला. ओके येस, समजलं सर आम्हाला. पण बाय अँड लार्ज पुरा पाषाण युगाचा जो काळ आहे त्या काळाच्या सुरुवातीला माणूस जो आहे तो शिकार करायचा, अन्न गोळा करायचा आणि उपजीविका करायचा. त्याला बाकीची बुद्धी, ही जी इथं लिहिलंय प्राणी पाळले जात होते, तसलीवाली बुद्धी नव्हती. सर सगळं कळतंय, सगळं थोडंसं समजल्यासारखं पण वाटतंय, पण हे मध्ये जे काही शब्द येतो ते काय ते कळत नाही गड्या. पुरा पाषाण म्हणजे काय? ओके, हेल्प करतो मी तुम्हाला. काल मी तुम्हाला दाखवता बोललो होतो की आपण जर इतिहासाचा शोध घ्यायला गेलो तर आपल्याला असा खड्डा खणायला लागतो. ओके, मग काहीतरी अवशेष सापडतात, मग काहीतरी अवशेष, मग काहीतरी अवशेष, असे अवशेष सापडत जातात. बरोबर आहे की नाही? ओके, आपण असं गृहीत धरूया की एक कुठेतरी जागा आहे आणि जिथे मी काय केलंय, जम्बो खड्डा खणलाय एकदम. लक्षात? ओके, खड्ड्यामध्ये थोडंसं आतमध्ये गेलो, 1000 वर्ष जुने अवशेष सापडले. अजून थोडंसं आतमध्ये गेलो, 2000 वर्ष. अजून थोडं आतमध्ये गेलो, 5000 वर्ष जुने अवशेष सापडले. अजून थोडं आतमध्ये गेलो, 8000 वर्ष जुने अवशेष सापडले. खूप आतमध्ये गेलो, मला तिथे 10,000 11,000 वर्ष जुने अवशेष सापडले. बरोबर आहे की नाही? जेवढं खोल जाणार तेवढे जास्त अवशेष सापडणार. ओके, सगळ्यात खाली जे मला अवशेष सापडले असतील त्या अवशेषांना नाव आहे पुरा पाषाण युग. लक्षात? पुरा पाषाण युग साधारणपणे किती जुना काळ आहे? 11,000 वर्षांच्या आसपास. ओके, थोडासा कुठे कुठे तो 20,000 वर्षांपर्यंत जातो, कुठे कुठे तो 11,000 वर्षांपर्यंत येतो, पण सर्वसाधारणपणे तो काळ जो आहे तो काळ कोणता आहे? पुरा पाषाण युगाचा काळ आहे. ओके, पुरा पाषाणला इंग्लिश मध्ये काय म्हणलं जातं? इंग्लिश मध्ये याला म्हणलं जातं पॅलिओलिथिक. लक्षात? सर हा जो पॅलिओलिथिक पिरियड आहे, या पॅलिओलिथिक पिरियडला सुद्धा परत 3 भागांमध्ये विभागलेला आहे. ओके, आता हा जो खड्डा आहे ना, हा खड्डा याला आपण झूम करूया, चालेल? ओके येस, हा बघा, हा खड्डा झूम केला. ओके येस, साधारणपणे मी एवढा आतमध्ये गेलो, 1000 वर्ष जुने अवशेष. एवढा आतमध्ये गेलो, 2000 वर्ष जुने अवशेष. अजून एवढा आतमध्ये गेलो, 5000 वर्ष जुने अवशेष. इथे गेलो, 11,000 वर्ष जुने अवशेष सापडले. इथे गेलो, 20,000 वर्ष जुने अवशेष सापडले. इथे गेलो, 50,000 वर्ष जुने अवशेष सापडले. बरोबर आहे? ओके, एकदम खाली जे अवशेष सापडले साधारणपणे हा पट्टा एवढा. लक्षात? या पट्ट्याला नाव दिलं पॅलिओलिथिक. बरोबर आहे? या पॅलिओलिथिक मध्ये सुद्धा परत 3 टप्पे केले. सगळ्यात खाली जे सापडले म्हणजे सगळ्यात जुने का सगळ्यात नवीन? जुने असणार. जेवढे खाली सापडतील तेवढे जुने. बरोबर आहे? त्याला म्हणून नाव पडलं, खाली सापडले म्हणून नाव आहे लोअर पॅलिओलिथिक. लक्षात? ओके, मध्ये सापडले म्हणून मिडल पॅलिओलिथिक. ओके येस सर, आणि वरती सापडले म्हणून अप्पर पॅलिओलिथिक. लक्षात? हा जो पिरियड होता तो पॅलिओलिथिक पिरियड. त्याच्यानंतर मग वरती जो पिरियड आहे त्याचं नाव आहे मेसोलिथिक.
आलं लक्षात. हा जो मेसो शब्द आहे ना त्याचा अर्थ असतो मिडल. ओके, म्हणून कधी कधी तुम्हाला इथे मिसल मेसो पॅलिओलिथिक सुद्धा शब्द वाचायला मिळेल. पॅलिओ या शब्दाकडे लक्ष द्यायचं. मॅसो पॅलिओलिथिक म्हणजे हा खालचा आणि वरचा नुसता मेसोलिथिक. आलं लक्षात. ओके, आणि त्याच्यानंतरचा जो वरचा पिरियड आहे फार एवढं इकडे नाही. ओके, पण रफली हा वाला जो पिरियड आहे या पिरियडला नाव देणार आपण कोणता? निओलिथिक. व्हेरी नाईस. आलं लक्षात. सर मराठीमधली नावं सांगता का? मराठीमध्ये तुम्हाला दोनच नावं लक्षात ठेवायची आहेत. या पॅलिओलिथिकचं नाव आहे पुरापाषाणयुग. पुरापाषाणयुग म्हणजे खूप जुना पाषाणयुग. आलं लक्षात. ओके, आणि निओलिथिक जो आहे त्याचं नाव आहे नवाश्मयुग. नावातच आहे बघा, निओ. निओ म्हणजे नवीन. नवीन लिथिक पिरियड. निओलिथिक म्हणजे कोणता? नवाश्मयुग. आलं लक्षात. सर आम्ही हे पाठ करू का? काही पाठ नाही केलं तरी चालेल, फक्त ही सिक्वेन्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पॅलिओलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक, दॅट्स इट. आलं लक्षात. सर परत सांगता? येस सांगतो. पॅलिओलिथिक, मेसोलिथिक आणि निओलिथिक. सगळ्यात खाली कोणता असतो? पॅलिओ म्हणजे पुरापाषाणयुग. त्याच्यानंतर मेसो, त्याच्यानंतर निओ. पॅलिओचे परत किती पाठ करतात? 3 पाठ. लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक, अप्पर पॅलिओलिथिक. सर मग उरलेल्यांचे सुद्धा असे 3 पार्ट होतात का? नाही. ह्याचे पण 3 पार्ट होतात का? नाही. आलं लक्षात. फक्त पॅलिओलिथिकचेच 3 पार्ट होतात. आलं लक्षात. ओके, येस सर. आता आम्हाला समजला पुरापाषाण युग जो आहे तो काय आहे. ओके, सो पुरापाषाण युगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 50,000 वर्ष आधी ऑब्व्हियसली माणसाला माहिती असणार आहे का शेती कशी करायची? नाही. घर कसं बांधायचं? नाही. अरे प्राणी एखादा कसा पाळायचा हे सुद्धा माहिती नव्हतं त्यांना. आलं लक्षात. ओके, म्हणजे कष्टाचे पिरियड. ओके, येस सर समजलं आम्हाला. पुराण कथामध्ये आपल्याकडे पुरावे वगैरे जेव्हा बघतो आपण तेव्हा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा वेदांमधल्या गोष्टी, ऋग्वेदामधल्या गोष्टी किंवा वेगवेगळे जे पुराण असतात, विष्णू पुराण, शिवपुराण, अशा प्रकारचे जे पुराण असतात त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये काही लोक कंदमुळं, फळं यांचा वापर करून जगायचे हे नमूद केलेलं आहे. अरे पुराण कथांमध्ये कशाला जायचं? आता सुद्धा तुम्ही बघा तिकडे अंदमान निकोबारवरती जरावा नावाच्या ट्राईब्स आहेत, ते अजून सुद्धा कंदमुळं फळं खाऊनच जगतात. आलं लक्षात. ओके, येस सर समजलं आम्हाला. म्हणजे काही लोक कंदमुळं फळं खाऊन जगत होते याचे पुरावे आपल्याला ग्रंथांमध्ये सुद्धा सापडतात. काही लोक अगदी अलीकडच्या काळापर्यंत, अगदी अलीकडच्या म्हणजे किती तर लिटरली 1000 वर्ष आधी, 1000 पण सोडून द्यावं, अगदी काही काही तर ट्राईब आपल्याला अशा माहिती आहेत की ज्या गेले 500-600 वर्ष आधीपर्यंत गुहांमध्ये वगैरे राहायच्या. ओके, उदाहरणार्थ ब्रिटिश लोक जेव्हा भारतामध्ये आले साधारणपणे 1700-1800चा काळ. ओके, त्या काळामध्ये सुद्धा त्या ब्रिटिशांनी काही काही जमाती अशा शोधलेल्या आहेत की ज्या जमातींमधले लोक अजून सुद्धा वल्कल गुंडाळायची, अजून सुद्धा धनुष्यबाणाचा वापर करून शिकार करायची. आलं लक्षात. ओके, येस. म्हणजे बरीचशी माणसं जी आहेत ती अगदी आत्तापर्यंत टेकड्यांमध्ये, गुहांमध्ये जुन्या पद्धतीने जगायची ही आपल्याला दिसून आलेली गोष्ट आहे. ओके, येस सर समजलं आम्हाला की प्राचीन काळामधला माणूस जो आहे तो अशा पद्धतीने राहायचा. पुरापाषाण युगामध्ये जे काही लोक राहायचे ते लोक हिमानी क्रियेत म्हणजे बर्फाळ प्रदेशाच्या काळामध्ये राहायचे. ओके, म्हणजे बर्फाळ प्रदेशात राहत असतील तर तुम्हीच मला सांगा त्यांना शेती शिकायला काही चान्स तरी होता का? नाही. बर्फच होतं सगळं जमिनीवरती, ते शेती केली तरी कशी असते त्यांनी, आहे की नाही? ओके, म्हणजे त्यांना शेती शिकायला चान्सच नव्हता. पुरापाषाण युगामधल्या माणसाला शेती शिकायला वावच नव्हता काय. ओके, येस. दगडी हत्यारं, त्याच्यानंतर अवजारं, ह्याच्यासोबत जे माणसाचे अवशेष सापडलेत ते 30-1 लाख वर्ष जुन्या काळापर्यंत सापडलेत. नुसते एवढंच नाहीये, भारतामध्ये जे अवशेष सापडले त्याच्यानंतर काही अवशेष सापडलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेस्टोसीन काळामधले अवशेष जे आहेत ते 5 लाख वर्षाचे सापडलेले आहेत. लक्षात. सर आम्हाला बऱ्याच ठिकाणी हे कन्फ्यूज करतं वाक्य. कुठे म्हणतात की नागपूरमध्ये 14 लाख वर्ष जुनी अवशेष सापडली आणि कुठे म्हणतात की भारतामध्ये सापडलेले अवशेष 5 लाख वर्षापेक्षा जुने नसावेत, आहे की नाही? आता गंमत अशी की हे सगळे सेंटेन्सेस जे आहेत हे सगळे सेंटेन्सेस मी RS शर्मा यांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. लक्षात. सो RS शर्मा जेव्हा सांगतात की भारतामध्ये सापडलेले दगडी हत्यारं जर प्लेस्टोसीन 5 लाख वर्षापूर्वीची, कालखंडापूर्वीची नसावीत, ओके, तर याचा अर्थ ते इन जनरल सगळ्या अवशेषांबद्दल बोलतात. पण जेव्हा ते एखादा स्पेसिफिक लोकेशन सांगतात की नागपूरच्या जवळ बोरी इथं तुम्हाला 14 लाख वर्ष जुने अवशेष सापडलेले आहेत, मग तिथे मात्र तेवढं गृहीत धरायचं की एवढा एकमेव 14 लाख वर्ष जुना
काय आहे, पुरावा आहे. सर्वसाधारणपणे जे असे हुशार लोक असतात ना, R.S. शर्मा वगैरे सारखे लोक, ह्यांची टेंडन्सी असते की सर्वसाधारण विधान सांगायचं आणि मग त्याचा काहीतरी अपवाद सांगायचा. ह्यांनी सर्वसाधारण विधान सांगितलं की भारतामध्ये 5 लाखापेक्षा जुनं नाहीये, लगेच अपवाद सांगतात की 14 लाख वर्ष जुनं एक सापडलेलं आहे. आलं लक्षात? ओके. सो असे सर्वसाधारण पुस्तकांमध्ये तुम्हाला कॉन्फ्लिक्टिंग सेंटेन्स सापडले तर ते अपवादात्मक जे प्रश्न आहेत, अपवादात्मक ज्या जागा आहेत त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न तयार होतो. ओके. येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर प्लेस्टोसीन कालखंडाचा मध्ये पृथ्वीवरती बराचसा भाग जो आहे तो नेहमी बर्फाच्छादित असायचा. हा बर्फाच्छादित भाग जो आहे त्या बर्फाच्छादित भागामध्ये मेजॉरिटी प्रदेशामध्ये बर्फ असायचे, त्याच्यामुळे त्या माणसांना सुद्धा जगणं अजून अवघड व्हायचं. ओके सर, जिथे बर्फ नाहीये तिथे काय असायचं, वातावरण थंड असल्यामुळे उरलेल्या प्रदेशांमध्ये दीर्घकाळ पाऊसच पडत असायचा सातत्याने. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. प्लेस्टोसीन काळामधले जर तुम्ही बघितले, ओके, दगडांचे हत्यार जर बघितले तर ते हत्यार अगदीच दगडाला फक्त नॉमिनल काहीतरी आकार दिल्यासारखा दिसतो. ओके. नैसर्गिक दगड आणि ह्यांच्यामध्ये फार काही फरक आहे असं वाटत नाही. बघा तुम्ही. ओके. माणसाची हत्यारं आहेत हे फक्त थोडासा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कळालं की बाबा माणसाची हत्यारं आहेत. अदरवाईज नैसर्गिक दगड आणि ही दगड यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही. पण ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो. आत्ताच तुम्हाला 2 मिनिटापूर्वी मी कालक्रम समजून सांगितला होता. ओके. परत एकदा तो कालक्रम बघा. सगळ्यात वरती जो आहे तो कोणता पिरियड आहे, निओलिथिक. निओलिथिक पेक्षा सुद्धा जुना कोणता रे, मेसोलिथिक. मेसोलिथिक पेक्षा जुना कोणता, पॅलिओलिथिक. पॅलिओलिथिकचे 3 पार्ट केले. कोणते कोणते, अप्पर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक, लोअर पॅलिओलिथिक. तुम्ही मला त्या पलीकडचा जो काढलाय सगळा भाग, त्याच्यावरून तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करा की बाबा ते जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जुना कोणता आहे, लोअर पॅलिओलिथिक का अप्पर पॅलिओलिथिक. सगळ्यात जुना कोणतं, लोअर पॅलिओलिथिक. ओके. बघा या इथे मी काय केलंय, लोअर पॅलिओलिथिक काळामधल्या हत्यारांचे फोटोज टाकलेत. हा लोअर पॅलिओलिथिक काळातले 2 हत्यार. ओके सर, हे तर अगदीच दगडासारखे दिसतात, कुठे टोक नाही, काही नाही, काही नाही. आलं लक्षात? मग ते लोअर पॅलिओलिथिकचे माणसं 50,000 वर्ष आधी राहायचे. थोडीशी त्यांच्यामध्ये प्रगती झाली, एक 10, 12, 20,000 वर्ष ते तसेच हत्यार वापरत होते. मग त्यांना कळालं की अरे हत्यारांना आपल्याला धार द्यायला पाहिजे. ओके. आणि त्यांनी हत्याराला धार द्यायला सुरुवात झाली. म्हणून बघा मिडल पॅलिओलिथिक जो आहे, आता लोअर पॅलिओलिथिकच्या नंतर इथं मिडल आहे की नाही. ओके. मिडल पॅलिओलिथिकच्या काळामध्ये त्याच दगडांना हत्यारांना धार दिल्यासारखी वाटते. इथं बघा, या इथं टोक आहे, या इथं टोक आहे. आलं लक्षात? ओके. सो अशा प्रकारे त्यांनी काय केले, दगडांना धार द्यायला सुरुवात केली. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडी सुधारणा झाली आणि आता मात्र त्यांना दगडांना खूपच छान पद्धतीने आकार देण्याची कला निर्माण झाली. आणि हा काळ कोणता होता, अप्पर पॅलिओलिथिकचा. म्हणजे थोडासा आधुनिक लोअर पॅलिओलिथिक सगळ्यात जुना, मग थोडासा नवीन मिडल पॅलिओलिथिक, त्याच्यानंतर परत कोणता काळ आला, अप्पर पॅलिओलिथिक. आणि या काळामध्ये मात्र तुम्हाला असं वाटेल की त्या दगडाला लिटरली घासून बिसून आकार दिलेत. बघा एकदम प्रिसाइजली आकार दिलाय. बघा या इथे या हाडाला कसा आकार दिलाय. बघा या इथे एका दगडाला सुईसारखा आकार दिलाय, आहे की नाही. ओके. येस सर, समजला मला. एवढं तर सगळं द्याच सोडून, ओके, तुम्ही जर इथला आकार बघाल तर हे हुक सारखा आकार देऊन ठेवलाय त्यांनी याला. आलं लक्षात? ओके. मग मी जर असं म्हणालो तर चालेल का बघा बरं. ओके. तुम्हाला पटतंय का बघा की हा बाकीचा पार्ट सोडून द्या, निओ, मेसो, ओके, पॅलिओ. पॅलिओ मध्ये जे 3 काळ होते, ओके, त्याच्यामधला जो तिसरा काळ आहे, ओके, तिकडे लिहायच्या ऐवजी इकडे लिहू का. ओके. निओ इग्नोर करा, मेसो इग्नोर करा. मेसोच्या नंतर पॅलिओ. पॅलिओ मध्ये 3 काळ. कोणते 3 काळ सर, अप्पर, मिडल आणि लोअर. ह्याच्यामध्ये जर मी असं म्हणलं तर चालेल का बघा की लोअर पॅलिओलिथिक काळातला माणूस सगळ्यात मागास होता. तंत्रज्ञानामध्ये, दगडांचे हत्यार बनवण्यामध्ये सुद्धा त्याला काही कौशल्य प्राप्त नव्हतं. मिडल पॅलिओलिथिकच्या काळात माणसाला थोडं थोडं कौशल्य प्राप्त झालं आणि अप्पर पॅलिओलिथिकच्या काळामध्ये तो खूपच चांगल्या प्रकारची दगडांची हत्यारं बनवायला लागला. चालेल? ओके. येस सर, सोपं सेंटेन्स होतं, काही फार अवघड नाहीये. माणसाने जे दगडी हत्यारं वापरली, दगडी हत्यारं बनवली, त्याच्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात.
कुठले दगड वापरले, कुठल्या प्रकारचे हत्यार वापरले, हवामानामध्ये कुठल्या प्रकारचे बदल झाले, असे वेगवेगळे जे आहेत ते तुम्हाला नावं पडतात. आता सर इथे बघा निम्न पुरापाषाण, मध्य पुरापाषाण आणि तिसरं नाव आहे उच्च पुरापाषाण. हे जे आहेत तेच इंग्लिश नावं तुम्ही आता बघितले की पॅलिओलिथिक म्हणजे पुरापाषाण, ह्याच्यामध्ये 3 नावं. सगळ्यात खाली लोअर पॅलिओलिथिक. लोअर पॅलिओलिथिक म्हणजेच निम्न पुरापाषाण. बघा इथे निम्न पुरापाषाण आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर मध्य पुरापाषाण म्हणजे मिडल पॅलिओलिथिक आलं लक्षात, आणि त्याच्यानंतर उच्च पुरापाषाण म्हणजे अप्पर पॅलिओलिथिक. दिसतंय? ओके, येस सर, समजलं आम्हाला की पॅलिओलिथिकचा सगळ्यात जुना काळ जो आहे तो निम्न पुरापाषाण. त्याला निम्न नाव का पडलं? कारण असा जो खड्डा खणला जातो त्या खड्ड्यामध्ये सगळ्यात खाली सापडतो म्हणून तो निम्न पुरापाषाण. त्याच्यात थोडासा वरती सापडतो म्हणून मध्य पुरापाषाण, आणि सगळ्यात वरती तो जो पुरापाषाणाच्या सगळ्यात वरती जो सापडतो तो उच्च पुरापाषाण. बरोबर आहे. या उच्च पुरापाषाणाच्या वरती पण अजून गोष्टी सापडतात. काय सापडतात बघू नंतर. आता एवढाच भाग समजून घ्या की पॅलिओलिथिक मध्ये हे 3 पिरियड. ओके, प्रत्यक्षामध्ये नागपूरला जे बोरी इथं सापडलेले जे माणसाचे अवशेष आहेत 14 लाख वर्ष जुने असल्याची आपल्याला शंका आहे. जोपर्यंत ते कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला बाकीच्याच गोष्टींना पुरावा मानावा लागेल. बोरीच्या गोष्टी अजून चेक व्हायच्यात, भरपूर वेळ लागतो तो चेक व्हायला. आलं लक्षात. ओके, पण जोपर्यंत ते कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण कसा कालावधी धरतो की साधारणपणे एकदम लोअर पॅलिओलिथिक पिरियड जो आहे तो कधी होता? 2,50,000 ते 1,00,000 वर्ष. ओके सर, अशी टाइमलाईन काढता का तुम्ही? येस, टाइमलाईन काढली. इथे आपण आज कुठेतरी आहोत. ओके, येस सर, हा जो पिरियड आहे हा पॅलिओलिथिक पिरियड, हा मेसोलिथिक पिरियड, हा निओलिथिक, मग त्याच्यानंतर कॉपर एज, आयर्न एज आणि आपला आजचा काळ. आलं लक्षात. ओके सर, पॅलिओलिथिक पिरियडचे परत तुम्ही 3 भाग केले होते. कोणते? लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक, अप्पर पॅलिओलिथिक. बरोबर आहे. ओके, येस. आता इथे बघा त्यांनी टाइमलाईन दिली आपल्याला की पहिला काळ म्हणजे लोअर पॅलिओलिथिक जो आहे तो कधी असेल? 2,50,000 ते 1,00,000 वर्ष. ओके, 2,50,000 वर्ष ते 1,00,000 वर्ष. आलं लक्षात. ओके, कोणता पिरियड झाला सर? हा लोअर पॅलिओलिथिक पिरियड झाला, पहिला टप्पा, पॅलिओलिथिक मधला पहिला टप्पा. ओके, त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो 1,00,000 वर्ष ते साधारणपणे 40,000 वर्ष. बघा, 1,00,000 वर्ष ते साधारणपणे 40,000 वर्ष. हा कोणता टप्पा झाला? मिडल पॅलिओलिथिकचा टप्पा झाला. ओके, आणि तिसरा टप्पा होता तो म्हणजे कोणता? साधारणपणे 40,000 वर्ष ते 10,000 वर्ष. बघा या इथे 40,000 वर्ष ते 10,000 वर्ष. लक्षात. हा कोणता टप्पा होता? अप्पर पॅलिओलिथिक. ओके, मग मी असं म्हणालं तर चालेल का की साधारणपणे इसवी सन पूर्व 10,000 वर्ष या कालावधीमध्ये मेसोलिथिक पिरियड सुरू झाला? चालेल? ओके, चालेल. आता तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे, येस कोणीतरी काहीतरी विचारतंय, नाही? ओके, हरकत नाही. ओके, मग तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे की सर चला मान्य आहे की तुम्ही म्हणता म्हणून आम्ही लक्षात घेतो की तिथे 10,000 वर्ष आधी मेसोलिथिक पिरियड सुरू झाला, पण असं काय डिफरन्स होता की पॅलिओलिथिक आणि मेसोलिथिक माणसं वेगवेगळी होती? ओके, असं तर नाहीये ना की बाबा आता उद्यापासून मेसोलिथिक चालू होणार आहे हे त्यांना माहिती होतं. बरोबर आहे की नाही? असं तर नाहीये. ओके, मग असं काय होतं बाबा की जे पॅलिओलिथिक माणसांना येत नव्हतं पण मेसोलिथिक माणसांना येत होतं? ओके, तुम्हाला ऑलरेडी या तिघांमधला डिफरन्स मी सांगितलाय, पण तो तुमच्या लक्षात आलाय की नाही तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा बरं, मी तुम्हाला सांगता सांगता सांगितलं होतं की लोअर पॅलिओलिथिक लोकांची दगडी हत्यारं खूपच ओबडधोबड असतात. होती की नाही ओबडधोबड? फोटोमध्ये आपण ते 2 हत्यारं बघितली आहे की नाही? मग मिडल पॅलिओलिथिक लोकांची हत्यारं थोडासा त्यांना आकार यायला लागला, थोडासा शेप यायला लागला, धारबीर यायला लागली. बरोबर आहे. आणि अप्पर पॅलिओलिथिक लोकांची हत्यारं कशी झाली रे? कशी झाली? एकदम टोकदार, फाईन, एकदम चांगल्या पद्धतीची हत्यारं झाली. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा की जर ऑलरेडी चांगल्या प्रकारची हत्यारं ती इथं बनवत असतील तर मग मेसोलिथिक लोकांनी अजून भारी हत्यारं बनवली असं म्हणायचंय का आपल्याला? नाही. व्हेरी गुड सर, इथपर्यंत जे आहे बघा, या इथपर्यंतचा जो पिरियड आहे हे माणसं स्ट्रिक्टली शिकार,
कंदमुळं फळं जमा करणे असल्या गोष्टीवरती डिपेंडंट होते. बरोबर आहे. इथे मात्र त्यांना पुढच्या गोष्टीचा शोध लागला, ते म्हणजे आपण काही प्राण्यांना पाळू शकतो. लक्षात. सो पाळीव प्राणी जिथं त्यांना लक्षात आले की बाबा आपण प्राण्यांना पाळू शकतो, काही प्राण्यांना आपण जवळ बाळगू शकतो, ते आपल्याला सुरक्षेसाठी शिकार करताना मदत करतात, काही काही प्राणी नंतर फूड म्हणून कामी येतात, अन्न म्हणून कामी येतात. आलं लक्षात. हे जिथे माणसाला लक्षात आलं तिथे आपण म्हणतो की मध्य पाषाण युगीन काळ सुरू झाला. आलं लक्षात. थोडासा फरक आहे बघा, हे आहे मध्य पुरा पाषाण आणि हे आहे नुसतं मध्य पाषाण. इंग्लिशमध्ये याला म्हणतात मेसोपॅलिओलिथिक आणि हा आहे नुसता मेसोलिथिक. आलं लक्षात. फरक समजतोय. ओके. येस सर, समजला आम्हाला. म्हणून मी तुम्हाला आता जे सांगतोय ते पटतं का बघा. ओके सर, ही टाइमलाईन आहे, हा पॅलिओलिथिक पिरियड, त्याच्यामधले ते 3 पिरियड इग्नोर करा, लोअर मिडल अप्पर. ओके. पण पॅलिओलिथिक पिरियड मधून मेसोलिथिक पिरियड मध्ये जात असताना माणसाला कशाचा शोध लागला? पाळीव प्राणी, शिकारीचा शोध आधीच लागलाय बेटा. लक्षात. इथे एवढ्या पूर्ण पिरियड मध्ये ते शिकारच करतात. लक्षात. इथे कशाचा शोध लागला त्यांना? पाळीव प्राण्याचा शोध लागला. पाळीव प्राणी, प्राणी पाळता येत असतं हे समजलं त्यांना. लक्षात येतंय? ओके. येस सर, समजलं आम्हाला की साधारणपणे हे लोअर मिडल अप्पर पॅलिओलिथिक यांची टाइमलाईन जी आहे ती कळाली. लोअर पॅलिओलिथिक जे आहे ह्याच्यामध्ये मेजॉरिटी पिरियड बर्फाने व्यापलेला होता. हस्तकुऱ्हाडी, त्याच्यानंतर चॉपर, विदारणी, क्लिव्हर ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत. हस्तकुऱ्हाडी म्हणजे हाताची कुऱ्हाड, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली ती दगडाचीच असायची, दगड आणि लाकूड ह्याची असायची. दगडी हत्यारं जी आहेत प्रामुख्याने काहीतरी फोडायचं, काहीतरी खणायचं, काहीतरी घासायचं यासाठी वापरली जायची. आलं लक्षात? ओके. येस सर, आता एक एक डिटेल मध्ये बघणार आहेत बरं का आपण. प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये बघणार आहेत. किती डिटेल मध्ये? हे निओलिथिक नंतर बघू, हे मेसोलिथिक नंतर बघू. आता राईट नाव आपण पॅलिओ मध्ये आहोत आणि पॅलिओच्या सुद्धा लोअर पॅलिओ मध्ये आहोत. आलं लक्षात? ओके. येस सर, त्या लोअर पॅलिओ, मेसो पॅलिओ आणि अप्पर पॅलिओ या काळातली माणसं जी आहेत ती राहायची कशी हे बघूयात आपण. ओके. ही माणसं जी आहेत ती डोंगरांच्या कपारीमध्ये, बघा हे डोंगरांची एक गुहा आहे. ओके. या गुहेमध्ये अशा प्रकारे हे लोक काय करायचे? इथे राहायचे. रात्र वगैरे इथे काढायची, आजूबाजूची शिकार वगैरे करून लहान लहान मुलं जे असतील किंवा ज्या गरोदर महिला वगैरे जे असतील त्यांना इथे सोडायचं. सगळेजण उरलेले लोक शिकारीला जायचे. ओके. मग ते शिकार विकार करून इथे घेऊन यायचे, मग सगळेजण बसून ती शिकार खायचे. आलं लक्षात? सो अशा प्रकारची त्यांची काय होती? वस्तीस्थानं होती. प्रश्न असा पडला पाहिजे की आपल्या भारतामध्ये सापडली आहेत का कुठे वस्तीस्थानं अशी? ओके. थोडंसं पाठ करायचा प्रयत्न करा, कुठेतरी यादी बनवायचा प्रयत्न करा की भारतामध्ये पुरापाषाण युगाच्या वस्तीस्थानांची जागा कोणती कोणती आहे. ओके. येस, पुरापाषाण युगाच्या जागामध्ये पाकिस्तानामधल्या पंजाबमध्ये सोहन नावाची नदी आहे. सोहन नावाची नदी. ओके. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये तिथे आपल्याला पुरापाषाण युगातील काही अवशेष सापडलेले आहेत. त्याच्यानंतर काश्मीरमध्ये आणि थरच्या वाळवंटामध्ये सुद्धा आपल्याला पुरापाषाण युगातल्या काही जागा, वस्तीस्थानं वगैरे जी आहेत ती सापडली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिझपूर नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये बेलन नदीच्या खोऱ्यामध्ये लोअर पॅलिओलिथिक काळातले अवशेष, अवजारं वगैरे जे आहेत ती सापडली आहेत. फार लोअर पॅलिओलिथिक, खूप जुना काळ. आलं लक्षात? ओके. त्या काळामधली अवजारं वगैरे जी आहेत ती काय झालेली आहेत? सापडलेली आहेत. ओके. येस सर, परत एकदा पुरापाषाण युगामध्ये तुमच्यापैकी किती जणांकडे आर.एस. शर्मा आहे रे? ओके. मग तुम्ही तोच घेऊन बसा ना इथे, त्याच्यामध्येच हायलाइट करा, बेटर राहील तुम्हाला. ओके. म्हणजे तुमचा वेळ वाचेल बेटा लिहिण्यासाठी. ओके. कारण ऍट द एंड आर.एस. शर्मा मध्येच खुणा करायच्यात तुम्हाला. ओके. येस सर. सो हे जे आहेत बघा, पुरापाषाण युगामध्ये सोहन नदीचं खोरं, काश्मीर आणि थरचं वाळवंट आणि उत्तर प्रदेश मधला मिझपूर जिल्हा, या सगळीकडे तुम्हाला पॅलिओलिथिक काळातल्या माणसाचे काय सापडलेत? अवशेष सापडलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर येस, नाही ना मॅम, आता बघा काळ कोणता बघतोय आपण? पॅलिओलिथिक काळ बघतोय. बरोबर आहे. पॅलिओलिथिक काळातल्या ज्या गोष्टी सापडतात मेजॉरिटी त्या गोष्टींपैकी फक्त दगडी हत्यारच शिल्लक आहेत. लक्षात? ओके. मग तुमच्याकडे ऍक्च्युअल मध्ये असा मार्ग नाहीये कोणता की त्यांचा डेटिंग आपल्याला करता येईल. ओके. मग तुमच्याकडे काय चॉईस आहे? कसं कळेल तुम्हाला की बाबा हे पॅलिओलिथिक काळातले लोक आहेत? ओके. 2 मार्ग आहेत.
पहिला मार्ग हा आहे की बाबा त्या परिसरामध्ये समजा माणसाची हाडं वगैरे सापडली तर त्या हाडांचा ऍक्च्युअली आपण अभ्यास करून स्ट्रक्चर वगैरे समजून घेऊ शकतो किंवा कुठल्या माणसाची हाड आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे किती जुनं आहे. ओके, हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग जो आहे की ते जे दगडी हत्यार तुम्हाला सापडलेले आहे त्या दगडी हत्याराचा विकासाचा किती टप्पा अचीव झालेला आहे ते शोधून काढायचा प्रयत्न करा. ओके, खूपच रफ दगडी हत्यार असेल तर त्या खूपच रफ दगडी हत्याराला आपण म्हणू शकतो की बाबा हा लोअर पॅलिओलिथिकचा आहे. ओके, त्यातल्या त्यात थोडासा त्याला शेप चांगला असेल, धार वगैरे नीट आलेली असेल तर त्याला म्हणू शकतो की हा मिडल पॅलिओलिथिकचा आहे. आणि त्यातल्या त्यात आकार एकदमच परफेक्ट दिलेला असेल तर मग त्याला म्हणू शकतो की आपण हा अप्पर पॅलिओलिथिकचा आहे. आलं लक्षात? सापडतात ते मेजॉरिटी, पहिली गोष्ट तर सापडणंच मुश्किल आहे. ओके, जे काही सापडतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने तुम्हाला दगडी हत्यारं सापडतील. आलं लक्षात? ओके, इव्हन आपल्याला सुद्धा आपल्या नागपूरच्या जवळ बोरीला सापडलेले 2 हत्यारं कोणते आहेत? दगडी हत्यार आहेत. ओके, माणसाचे बोन वगैरे सापडले तर मग तर प्रश्नच सॉल्व्ह झाला ना, की त्या बोनचा अभ्यास करून आपल्याला कळतं किती जुना माणूस आहे. आलं लक्षात? पण नाही सापडले तर या दगडी हत्यारांचा अभ्यास करून ठरवायला लागतं की बाबा कुठल्या काळातले दगडी हत्यार आहेत. आलं लक्षात? कारण कालांतराने माणूस जसा जसा एक्सपर्ट होत गेला त्यांनी दगडी हत्यार अजून इम्प्रूव्ह केलेली आहेत. ओके, म्हणजे असं नाहीये की त्याच्यानंतर आता धिस इज दी हायेस्ट, ह्याच्यानंतर अजून त्या दगडी हत्याराला बरोबर होल करणे, त्याच्यात लाकूड फिक्स करणे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात मॅम पुढे. आलं लक्षात? ते येईल पुढे. ओके, येस. त्याच्यानंतर तुमच्या डाऊट क्लिअर झाला तुमचा? ओके, मॅमने डाऊट असा विचारलेला की बाबा आपल्याला कळतं कसं काय ते माणूस किती जुना आहे किंवा ती जागा किती जुनी आहे. ओके, येस. त्याच्यानंतर सर अजून ऑलरेडी 3 जागा बघितल्या. पाकिस्तानमध्ये सोहन नदीचं खोरं, काश्मीर आणि थरचं वाळवंट, उत्तर प्रदेश मधला मिचपूर. चौथी जागा आहे ती म्हणजे दिदवान. राजस्थानमध्ये दिदवान किंवा डिडवाना नावाचा प्रदेश आहे. तिथे बेलन आणि नर्मदा नदींच्या खोऱ्यांमध्ये सुद्धा राजस्थान मधली बेलन नदी आणि खाली मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असलेली नर्मदा नदीची खोरी, इथे सुद्धा तुम्हाला काय आहेत वेगवेगळे पुरावे सापडलेत. तुम्हाला पॅलिओलिथिक माणसांची वस्तीस्थानं सापडलेत. पाठ करायची ही वस्तीस्थानं सगळी. ओके, मध्य प्रदेशमध्ये भोपाळच्या जवळ भीमबेटका नावाची जागा आहे. ओके, या भीमबेटका नावाच्या जागेवरती खूप साऱ्या गुहा आहेत, छोट्या 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 खूप साऱ्या गुहा आहेत. आलं लक्षात? अशा कपारी 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 निर्माण झाल्यात तिथे. ओके, त्यातल्या बऱ्याचशा गुहांमध्ये त्या पॅलिओलिथिक काळामध्ये माणसं राहिलेले आपल्याला अवशेष सापडलेत. काही काही ठिकाणी असे चित्रबित्र सापडलेत आपल्याला की जे त्या काळातल्या माणसांनी काढलेली चित्र आहेत. आलं लक्षात? ओके, येस. मग इथल्या गुहांमध्ये दगडांच्या आडोशांमध्ये वेगवेगळी अवजारं सापडली आहेत आणि ही अवजारं सुद्धा साधारणपणे 1,00,000 वर्ष जुनी होती. 1,00,000 वर्ष जुनी म्हणजे कुठली झाली रे? लोअर पॅलिओलिथिकची. बरोबर आहे ना? तुम्हाला आठवते ना टाइमलाईन? सर टाइमलाईन तुम्ही काय शिकवली होती? ओके, येस, एक सेकंद ना. ओके, मी तुम्हाला टाइमलाईन अशी शिकवली होती बघा. ओके, सगळ्यात पहिल्यांदा पॅलिओलिथिक पिरियड, मग त्याच्यानंतर मेसोलिथिक, त्याच्यानंतर निओलिथिक, त्याच्यानंतर ताम्रयुग, त्याच्यानंतर लोहयुग. खूप लांब आहे अजून हे. लोहयुग वगैरे आलं म्हणजे समजायचं की आपलं आता एन्शियंट इंडियाचे लेक्चर संपत आले. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर मग आपला आत्ताचा आधुनिक काळातला काळ चालू होणार. ओके, आत्ता राईट नाव आपण कुठे आहोत? आपण या पॅलिओलिथिक मध्ये आहोत, हे इथे नाव देऊन ठेवतो. ओके, त्या पॅलिओलिथिकचे सुद्धा तुकडे केलेत आपण. लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक, अप्पर पॅलिओलिथिक. आठवते की नाही? ओके, इथे तुम्हाला सांगितलं होतं की साधारणपणे 2.5 लाख वर्षापूर्वी लोअर पॅलिओलिथिक सुरू झालं. ते कधीपर्यंत अस्तित्वात होतं? 1,00,000 वर्षापर्यंत. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी 1,00,000 वर्ष जुने अवशेष सापडले म्हणजे ते कुठल्या काळातले असावेत? लोअर पॅलिओलिथिक काळातले असावेत. कुठे सापडले आता हे? भोपाळच्या जवळ भीमबेटका नावाच्या गुहांमध्ये. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की भोपाळच्या जवळ भीमबेटका नावाच्या गुहांमध्ये तुम्हाला साधारणपणे लोअर पॅलिओलिथिकचे अवशेष सापडले. मोठमोठ्या शेळ्यांचे आडोसे वगैरे जे आहेत ते ऋतुमानानुसार आश्रयस्थान म्हणून लोक काय करायचे? वापरायचे. सर ऋतुमानानुसार आश्रयस्थान म्हणून वापरायचे म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर खूप कडक उन्हाचा सीझन चालू असेल किंवा पावसाचा सीझन चालू असेल ते लोक आडोशाला म्हणजे दगडांच्या आडोशाला जाऊन बसायचे. आलं लक्षात? पण जर हिवाळा वगैरे असेल तर फक्त दगडांचा आडोसा चालत नाही, त्यांना गुहा लागते, मग ते प्रॉपर गुहेमध्ये जाऊन बसायचे. आलं लक्षात? अशा पद्धतीने कुठला आडोसा वापरायचा, हे कुठला आडोसा वापरायचा हे मात्र कशावरून ठरायचं? कुठला ऋतू चाललेला आहे.
ओके. हिमालयीन आंतरहिमानी क्रिया, इग्नोर करा हे शब्द जे असतात, दुसरी हिमालयीन आंतरहिमानी क्रिया. सिंपल मध्ये लक्षात ठेवा की दुसऱ्यांदा जेव्हा परत छोटासा आईस एज चालू झाला, ओके, छोटासा आईस एज, स्मॉल आईस एज जेव्हा चालू झाला तेव्हा मात्र जे काही साठे साचले. सर ही हिमानी क्रिया, आंतरहिमानी क्रिया काय असते? ओके, बघा, असा जर ग्लेशियर असेल किंवा हिमनदी ज्याला आपण म्हणतो, नंतर जिओग्राफीमध्ये आपण शिकूया हिमनदी काय असते, कशा पद्धतीने वाहते, उताराच्या दिशेने कशी वाहत जाते. ती हिमनदी जेव्हा वाहत असते, आपण असं अज्युम करूया की हा जमिनीचा पट्टा आहे, खूपच वाकडा तिकडा झाला, ओके, असा जमिनीचा पट्टा आहे आणि ह्याच्यावरून बर्फ वाहतय, बर्फ साचलंय ह्याच्यावरती, आलं लक्षात? ओके, तर ते ऑब्व्हियसली उताराच्या दिशेने सरकायला लागतं. उताराच्या दिशेने सरकत असताना ते वेगवेगळे स्वतःमध्ये असलेले दगडी अवशेष वगैरे जे आहेत ते सुद्धा स्वतः सोबत काय करतं, उताराच्या दिशेने घेऊन जातं. आणि किती घेऊन जातं? जिथे कुठे हा बर्फ वितळून जाईल तिथे काय होईल, याच दगडांचा असा साठा साचून जाईल. आलं लक्षात? ओके, हे जे अशा पद्धतीने साठा साचतो याला म्हणतात हिमानी क्रिया. ओके, इतिहासाच्या भाषेमध्ये याला काय म्हणतो आपण? हिमानी क्रिया किंवा ग्लेसिएशन. आलं लक्षात? ग्लेशियर्स स्वतः सोबत वेगवेगळे दगड जेव्हा वाहून नेत असतात, त्या दगडांच्या वाहून नेण्याच्या प्रक्रियेला किंवा गाळाच्या वाहून नेण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? ग्लेसिएशन म्हणतो. अशा गाळाच्या साठ्यामध्ये हाताच्या कुऱ्हाडी सापडल्यात, हातामध्ये धरायच्या कुऱ्हाडी सापडलेल्या आहेत. ओके, त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की हे जे ग्लेशियर जिथे कुठे राहिले असतील त्याच्यावरती माणसं राहिलेली आहेत. ओके, येस सर, समजलं आम्हाला. नुसतं एवढंच नाही तर या कालखंडामध्ये हवामानामधली आर्द्रता जी आहे ती काय झाली होती? कमी झाली होती. ओके, हे सुद्धा आपल्याला कळतं त्या दगडांवरून, तिथे सापडलेल्या अवशेषांवरून कळतं. येस, ओके, नाही मला वाटलं तुम्ही हात वर केलाय काय. ओके, येस, सो हवामानामध्ये काय झालेलं आहे? आर्द्रता कमी झाली होती. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर सर लोअर पॅलिओलिथिकचे तर आम्हाला अवशेष असे हिमानी क्रियांमधून सापडले ते कळालं. मध्य पुरापाषाणचा जो काळ होता ह्याच्यामध्ये काय आहे, तर ह्याच्यामधल्या ज्या जागा तुम्हाला आहेत त्या कशा समजल्या? तुमचा जो प्रश्न आहे की सर ते लोअर पॅलिओलिथिक आणि मिडल पॅलिओलिथिक मध्ये कसं डिस्टिंग्विश करायचं, तर बघा सिंपल मध्ये लोअर पॅलिओलिथिक मधला दगड जो आहे तो असा ओबडधोबड होता आणि दगडी हत्यार, दगड म्हणायच्या ऐवजी दगडी हत्यार जे ते ओबडधोबड होतं. आणि मिडल पॅलिओलिथिक मधल्या दगडी हत्याराला त्यातल्या त्यात बराच शेप आलेला होता. म्हणजे ह्याचा अर्थ ह्याच्यावरचे बरेचसे असे टवके जे आहेत ते काय केलेले असणार आहेत? उडवलेले असणार आहेत. बरोबर आहे की नाही? चला, हे हत्यार सापडतील किंवा नाही सापडतील, पण हे टवके जे काही जिथे कुठे उडवून त्यांनी एका जागी पाडले असतील तिथे तुम्हाला त्या टवक्यांचा साठा सापडेल ना असा. आलं लक्षात? ओके, इंग्लिश मध्ये या टवक्यांना आपण म्हणूया चिप्स. असे छोटे 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 चिप्स जे आहेत दगडाच्या तुम्हाला पडलेल्या सापडतात खूप ठिकाणी. ओके, मग त्या ज्या चिप्स आहेत त्या चिप्सला किंवा दगडांचे असे जे पापुद्रे तोडण्यात आले ते पातळ पापुद्रे जे आहेत ते सापडले आणि त्याच्यावरून आपल्याला कळालं की हे कुठल्या काळातली जागा आहे? मिडल पॅलिओलिथिक मधली जागा आहे. आलं लक्षात? ओके, येस सर, ते जे दगडांचे टवके उडवतात त्याला म्हणतात फ्लिंटिंग. आता त्या काळातले लोकांचा तो व्यवसाय होता ना, दुसरं काही कामच नव्हतं त्यांना, दगडांचे हत्यारं बनवणे हाच व्यवसाय होता त्यांचा. आलं लक्षात? म्हणून त्याला नाव देतात फ्लिंट इंडस्ट्री. ओके, त्या काळामधले लोक तसे दगडी हत्यारं बनवायचे. ओके, येस, असे तुकडे सुद्धा, असे चिप्स जे आहेत ते सुद्धा भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये सापडलेत. सर काय हो, तुम्ही पहिली गोष्ट तर ते दगडी हत्यार शोधायला पाहिजे, तुम्ही शोधताय त्याचे चिप्स. ओके, त्याच्या मागचं कारण पण आहे. ओके, आपण असं इमॅजिन करूया की हा जो माणूस आहे तो इथे बसलाय मस्तपैकी. ओके, आणि ह्याच्या हातामध्ये दगड आहे. ओके, या दगडाचा वापर करून तो दुसऱ्या दगडाचे टवके उडवतोय. ओके, ते सगळे टवके कुठं पडणार? इथं पडणार. बरोबर आहे? खाली आहे की नाही? सगळे टवके इथंच पडणार. छानपैकी यांनी काय केलं? एक हत्यार तयार केला. तोपर्यंत त्याच्या टीम मधला दुसरा माणूस येतो, ते म्हणतो अरे वा, इथे खूप चांगल्या क्वालिटीचा दगड उपलब्ध आहे, अजून 2-4 हत्यारं बनवून घे. ओके, एक हत्यार बनवला, मग दुसरा हत्यार बनवला, मग तिसरा हत्यार बनवला आणि इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये चिप्स जमा होणार? भरपूर चिप्स जमा होणार. बरोबर आहे की नाही? ओके, कालांतराने हे सगळे जे तयार झालेले जे हत्यार आहेत ते सुद्धा तो माणूस इथेच सोडून जाणार आहे का रे? नाही. हे चिप्स सोबत घेऊन जाणार आहे का तो स्वतःच्या? नाही, चिप्स तिथेच सोडून जाईल, पण हत्यारं मात्र स्वतः सोबत घेऊन जाणार कुठेतरी. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे ते हत्यारं कुठे सापडतील ह्याची खात्री आपल्याला देता येते का?
नाही देता येत. पण हे चिप्स मात्र भरपूर प्रमाणामध्ये एकाच जागी जर आपल्याला पडलेले सापडले तर आपल्याला स्पष्टपणे कळतं की बाबा त्या काळातल्या माणसांनी इथे कुठेतरी बसून अशी हत्यारं बनवलेली आहेत. बरोबर आहे. येस, म्हणून आपल्याला असे चिप्स सापडले, असे छोटे छोटे दगडांचे तुकडे सापडले की आपण म्हणतो की हा मध्य पुरापाषाण काळातला किंवा मिडल पॅलिओलिथिक काळातला माणसाची काय आहे, वस्तीस्थान आहे, राहण्याची जागा आहे. आलं लक्षात? ओके. कारण ते तर लोक हंटिंग आणि गॅदरिंग करायचे ना, शिकार करायचे. शिकार करणारे लोक एकाच जागी नाही टिकत. त्या त्या परिसरामधले हरिण आणि ससे संपले की ती जागा सोडून दुसऱ्या परिसरामध्ये निघून जातात. दुसऱ्या परिसरामध्ये निघून जात असताना स्वतःचे हत्यारं जे काही तयार केले असतील ते हत्यारं स्वतःच्या सोबत घेऊन जातात ते. ओके. खाली पाठीमागे काय शिल्लक राहतं, फक्त असे चिप्स. आणि त्या चिप्सवरून आपल्याला कळतं की मध्ययुगीन काळामध्ये किंवा मध्य पुरापाषाण काळामध्ये ते लोक काय करायचे, अशा पद्धतीचे हत्यारं तयार करायचे. असे जे बारीक 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 चिप्सचे तुकडे आहेत ते सुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये सापडले. ओके. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे थोडेसे फरकानी हे वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे सापडलेत. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये प्रामुख्याने टोकदार हत्यार तयार करण्यासाठी पहारी सारखं असं टोकदार हत्यार सुद्धा त्यांनी तयार केलंय. ओके. त्याच्यानंतर खुरपणी सारखं दगडात जमीन खुरपण्यासाठीचे हत्यारं सुद्धा त्यांनी काय केलेत, तयार केलेत. ओके. आणि ही जी हत्यारं आहेत, ही हत्यारं सुद्धा तुम्ही काय केली होती, दगडांच्या पातळ तुकड्यांपासून वेगवेगळी हत्यारं त्यांनी काय केली होती, बनवली होती. ओके. काही वेळा या लोकांना असा टवका उडवत असताना खूपच मोठा टवका उडाला की त्या टवक्याला धार असते हे लक्षात आलं. लक्षात, मानवी बुद्धीच अशी असते की ते ऑब्झर्व करतं की ह्याचा टवका उडवला आणि मोठा टवका उडवला, त्याला धार आहे छानपैकी. मग असे जे धार असलेले टवके आहेत, धार असलेले पापुद्रे आहेत, ते त्यांनी तिथेच नाही सोडले, ते घेतले आणि त्यांना पात्यासारखे हत्यारं बनवले. आलं लक्षात? असं कापण्यासाठी, मांस कापण्यासाठी, चामडं कापण्यासाठी अशा प्रकारचे ते हत्यारं, पात्यासारखे हत्यारं जे आहेत ते त्यांनी बनवले. बाय अँड लार्ज मध्य पुरापाषाण युगामध्ये लोक जे आहेत ते असे आडोस्याला बसायचे आणि भरपूर सारे हत्यारं बित्यारं जे आहेत ते काय करायचे, बनवून ठेवायचे स्वतः सोबत. आलं लक्षात? मध्य पुरापाषाण युगामध्ये. ओके. येस सर, मध्य पुरापाषाण युगाचे जे लोक होते, हे मध्य पुरापाषाण युगाच्या ज्या वेगवेगळ्या जागा सापडल्यात, ओबडधोबड दगडांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या. ओके. वस्तू बनवण्याचा व्यवसाय जो आहे तो हिमालयाच्या 3ऱ्या हिमानी क्रियेच्या समकालीन असल्याचं लक्षात येतं. आता तुम्हाला हिमानी क्रिया म्हणजे काय कळालं, ग्लेसिएशन. ह्याचे टप्पे आहेत. पहिलं ग्लेसिएशन तेव्हा खूप सारे ग्लेशियर येऊन वितळले, मग दुसरं ग्लेशियर तेव्हा दुसऱ्यांदा येऊन वितळले, तिसरं ग्लेसिएशन तेव्हा तिसऱ्यांदा येऊन वितळले. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. त्याच काळामधले जे लोक आहेत ते नर्मदेच्या किनाऱ्यावरती आणि तुंगभद्रेच्या दक्षिणेला ठिकठिकाणी अजून मानवनिर्मित वस्तू आपल्याला सापडल्यात. सर, नर्मदा कुठे आहे आणि तुंगभद्रा कुठे आहे? ओके. थोडासा ज्यांना माहिती नसेल त्यांनी इकडे लक्ष द्या. हा भारत. ओके. येस. नेपाळ, भूटान, पूर्वोत्तर राज्य, हे भारत. ओके. नर्मदा नदी जी आहे ती रफली या इथे वाहते. लक्षात? आणि तुंगभद्रा नदी जी आहे ती रफली अशी वाहते. लक्षात? ही कृष्णा नदी आपली महाराष्ट्रातली. लक्षात? ओके. येस. सो अशा पद्धतीने साधारणपणे 3ऱ्या हिमानी क्रिया इकडे कुठेतरी घडत होती. 3री हिमानी क्रिया, ओके, त्या हिमालयात घडत होती. ऑब्व्हियसली हिमानी क्रिया जी आहे, ग्लेसिएशनचा काळ जो आहे तो तेव्हा 3ऱ्या हिमानी क्रियेमध्ये हिमालयात होत होता. पण त्याच पिरियड मधल्या काळामध्ये तुम्हाला या इथे काय आहेत, हत्यारं सापडली आहेत. नर्मदेच्या खोऱ्यामध्ये, तुंगभद्रेच्या खोऱ्यामध्ये या इथे. आलं लक्षात? काय सापडलेत? हत्यारं. म्हणजे सर ही हत्यारं बर्फाच्या प्रक्रियेतून सापडलेत का तुम्हाला? ही नाही बर्फाच्या प्रक्रियेतून सापडली. त्या सेंटेन्सचा अर्थ एवढाच होता की इथला 3रा ग्लेसिएशनचा पिरियड आणि इथला हत्यारं सापडण्याचा जो पिरियड आहे तो रफली सेम होता. आलं लक्षात? ओके. एवढंच त्याच्यामधून त्यांना सांगायचं होतं. ओके. येस सर, समजलं आम्हाला की ओबडधोबड दगडांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा काय होता, हा मध्य पुरापाषाण युगातला काळ होता. ओके. याच कालखंडामध्ये नर्मदा आणि तुंगभद्राच्या दक्षिणेला अनेक ठिकाणी आपल्याला असे अवशेष सापडले. त्याच्यानंतर पुढे काय आहे सर? त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजे अप्पर पॅलिओलिथिक, म्हणजे एकदम भारी क्वालिटीचे दगड. बघा तुम्हाला ऑलरेडी दिसतात. ओके. हे दगडांची हत्यारं आहेत आणि ती हत्यारं सुद्धा किती टोकदार आणि फाईन अशा क्वालिटीची हत्यारं तयार झाली आहेत बघा. ओके. तुम्हाला एक हत्यार दाखवतो, इथेच स्क्रीनवरती आहे. त्या हत्याराकडे तुम्ही बघाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बघा, हे वाला हत्यार, होय, हे वाला हत्यार.
एकदम लोअर कोपऱ्यामध्ये दिसतंय तुम्हाला. ओके, ज्या हत्याराला मी सर्कल केलं ते हत्यार बघा. ओके, येस, ते हत्यार कशा पद्धतीने तयार केलं असेल तुम्ही विचार करा. कशासाठी वापरायचं सर ते हत्यार? चामड्याला लागलेलं मांस खरवडून काढण्यासाठी वापरायचं. का? ते मांस खायचं असायचं का त्यांना? नाही, त्यांना ते चामडं वापरण्यासाठी ते चामडं स्वच्छ करायचं ते. आलं लक्षात? ओके, किती बारीक बारीक हत्यार बनवलेत बघा. ओके, ते तर द्याच सोडून तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की या इथे हे जे 4-5 हत्यारं जे आहेत, ओके, ही हत्यारं ही ॲज अ सुई म्हणून कदाचित वापरली गेली असतील. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की आता अप्पर पॅलिओलिथिकच्या पिरियडमध्ये आम्ही येतोय आणि अप्पर पॅलिओलिथिक पिरियडची जी हत्यारं आहेत ही हत्यारं एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी क्वालिटीची हत्यारं जी आहेत ती निर्माण व्हायला लागली. ओके, सो अप्पर पॅलिओलिथिकच्या बद्दलची माहिती बघूया. अप्पर पॅलिओलिथिकच्या काळामध्ये आर्द्रता काय होती? कमी होती. ओके, हवामान जे आहे अजून उबदार व्हायला लागलं आणि नुसतं एवढंच नाहीये तर उबदार व्हायला लागल्यामुळे त्या काळामधल्या लोकांना अजून जास्त ऍक्टिव्हिटी करता यायला लागली. सुस्ती जी आहे ती त्या लोकांची सुद्धा कमी आली. ओके, येस सर, नुसतं एवढंच नाहीये तर संपूर्ण जगाचा, आपण बाय अँड लार्ज भारताची चर्चा करतोय, जेव्हा मला जगाबद्दल सांगायचं तेव्हा मी असं सांगेन. ओके, संपूर्ण जगाची जर या काळाबद्दलची आपण डिस्कशन बघितलं तर संपूर्ण जगामध्ये लोकांनी गारगोटीचा वापर करायला सुरू केली होती. म्हणजे अग्नीचा त्यांना शोध लागायला सुरुवात झाली होती. आलं लक्षात? कुठला काळ आहे? वन्स अगेन अप्पर पॅलिओलिथिक. सर, अप्पर पॅलिओलिथिक तुम्हीच मला सांगायचं. या इथे मी समजा लिहिलं निओ पॅलिओलिथिक, त्याच्यापेक्षा जुना काळ मेसो पॅलिओलिथिक, त्याच्यापेक्षा जुना काळ सर पॅलिओलिथिक नाही, निओलिथिक, मेसोलिथिक आणि त्याच्यानंतर जुना काळ पॅलिओलिथिक. या पॅलिओलिथिक मध्ये सुद्धा 3 टप्पे. ओके, सगळ्यात वरती कोणता? अप्पर पॅलिओलिथिक. मग खाली कोणता? मिडल पॅलिओलिथिक. सगळ्यात खाली कोणता? लोअर. आपण ऑलरेडी लोअरच्या बद्दलची सगळी माहिती बघितली, आपण ऑलरेडी मिडलच्या बद्दलची सगळी माहिती बघितली. आता आपण हा पिरियड बघतोय अप्पर पॅलिओलिथिक. पॅलिओलिथिक मधलाच पण आता अप्पर पॅलिओलिथिक पिरियड बघतोय आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला. काय? की त्यांनी गारगोटीचा वापर सुरू केला होता, अग्नी या गोष्टीचा वापर सुरू केला होता. बरोबर आहे? ओके, येस सर, समजलं आम्हाला. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे होमोसेपियन माणसं जी आहेत ती या कालावधीमध्ये भारतामध्ये आली. भारतामध्ये म्हणायच्या ऐवजी संपूर्ण पृथ्वीवरती दिसायला लागली. सर, काय असतं हे होमोसेपियन वगैरे वगैरे? ओके, तर त्याच्यासाठी सुद्धा एक भाग समजून, जसे डॉगच्या वेगवेगळ्या जाती असतात की नाही, डॉबरमॅन, ओके, किंवा अल्सेशियन, जर्मन शेफर्ड, ओके, सेंट बर्नार्ड, लॅब्राडॉर, आहे की नाही? डॉगच्या वेगवेगळ्या जाती असतात की नाही? तशा सेम टू सेम माणसाच्या सुद्धा प्रत्यक्षात जास्त आहेत, पण तुम्ही 4 जाती समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, एक जात होती निअँडरथल माणसाची. ओके, एक जात होती क्रो-मॅग्नन माणसाची, एक जात होती होमोसेपियन माणसाची आणि एक जात होती होमोसेपियन माणसाची. आलं लक्षात? ओके, ह्याच्यापैकी सगळ्यात हुशार जे होते ते होते होमोसेपियन. ओके, त्याच्यानंतर सेकंड नंबरचे हुशार जे होते ते होते होमोसेपियन फक्त. ओके, त्याच्यानंतर 3 नंबरला जे हुशार होते ते होते निअँडरथल आणि 4 नंबरला जे हुशार होते ते होते क्रो-मॅग्नन. आलं लक्षात? येस सर, समजलं आम्हाला. हुशारी वाईज सगळ्यात वरती हे, 2 नंबरला हे, 3 नंबरला हे आणि 4 नंबरला हे. उलट सांगितलं, 3 नंबरला हे आणि 4 नंबरला हे. आता थोडंसं गणित बघा. एखादा माणूस जेवढा हुशार तेवढा तो आळशी, कारण डोकं चालतं ना, आहे की नाही? डोकं चालतं, कशा इझिली काम करता येईल. आलं लक्षात? आणि एखादा माणूस जेवढा आळशी तो शारीरिक दृष्ट्या कमकुवत. सिंपल आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. मग आता सिंपल मध्ये बघा, सगळ्यात कमकुवत कोण असेल? होमोसेपियन. बरोबर. सगळ्यात स्ट्रॉंग कोण असेल शारीरिक दृष्ट्या? क्रो-मॅग्नन. सो शारीरिक दृष्ट्या क्रो-मॅग्नन सगळ्यात स्ट्रॉंग होते. त्याच्यानंतर 2 नंबरला स्ट्रॉंग होते निअँडरथल, खाली 3 नंबरला स्ट्रॉंग होते होमोसेपियन आणि सगळ्यात वीक होते ते म्हणजे होमोसेपियन. आलं लक्षात? ओके, झालं असं की सगळ्यात सुरुवातीला या 2 जातीच्या माणसांमध्ये युद्ध झाली. ओके, बऱ्याच जणांना असं वाटतं की क्रो-मॅग्नन पासून निअँडरथल तयार झाले, निअँडरथल पासून होमोसेपियन तयार झाले, होमोसेपियन पासून
काय म्हणतात त्याला होमोसेपियन सेपियन तयार झाले, तसं नाहीये. आलं लक्षात? हे सगळे चारही माणसं जे आहेत ते होमो इरेक्टस पासून तयार झाले होते. आलं लक्षात? आणि एकाच वेळी हे चारही माणसं पृथ्वीवरती अस्तित्वात होते. ओके, बरं सर, समजलं आम्हाला की या दोघांमध्ये काय झालं, टोळी युद्ध झालं. ओके, निएंडरथल माणसाच्या टोळ्या क्रो-मॅग्नन वरती अटॅक करायच्या, क्रो-मॅग्नन माणसांच्या टोळ्या निएंडरथल वरती अटॅक करायच्या. आलं लक्षात? ओके, काय वाटतं रे कोण जिंकलं असेल? ओके, निएंडरथल आणि क्रो-मॅग्नन या भाषेत सांगायचा प्रयत्न करा. कोण जिंकलं असेल? सर, क्रो-मॅग्नन बुद्धू लोक होते खूपच. लक्षात? व्हेरी बुद्धू. ओके, आणि त्याच्यामुळे ते क्रो-मॅग्नन लोक जे आहेत त्या लोकांना या निएंडरथल लोकांनी इझिली हरवून टाकलं. लक्षात? पृथ्वीवरून क्रो-मॅग्नन माणसांना नष्ट करून टाकलं निएंडरथल माणसांनी. लक्षात? ओके, आता जे काही पृथ्वीवरती सापडतात ते फक्त क्रो-मॅग्नन माणसांचे अवशेष सापडतात. क्रो-मॅग्नन जातीचा माणूस आता सापडतो का? नाही सापडत. आलं लक्षात? ओके, मग आता परत हे निएंडरथल माणसं जे आहेत त्यांची आणि होमोसेपियन माणसांची भिडली. आलं लक्षात? आता इथे चांगलेच स्ट्रॉंग युद्ध झाले, चांगलेच स्ट्रॉंग. कारण निएंडरथल माणसं बऱ्यापैकी शरीर स्ट्रॉंग होतं, ठीकठाक बुद्धी पण होती, आणि होमोसेपियन माणसं ठीकठाक शरीर स्ट्रॉंग होतं, बऱ्यापैकी बुद्धी पण होती. ओके, भिडले. पण कालांतराने होमोसेपियन माणसं जे आहेत ते काय झाले, ओव्हर पॉवर झाले. त्यांनी निएंडरथल माणसांना बऱ्यापैकी नष्ट करून टाकलं. काही केसेसमध्ये त्या निएंडरथल मधले छोटे छोटे बालक, महिला ज्या आहेत त्यांनी स्वतः सोबत घेऊन आले, आणि त्यांच्यामुळे, त्या बालकांमुळे आणि महिलांमुळे काही अंशी निएंडरथल लोकांचे अंश किंवा जेनेटिक्स आपल्यामध्ये आज जिवंत आहेत. आलं लक्षात? पण प्रत्यक्षामध्ये प्युअर निएंडरथल जे होते ते काय झाले, नष्ट झाले. आता उरले हे दोघं. हे दोघं सुद्धा एकमेकांमध्ये भिडले. काय वाटतं रे कोण जिंकलं असेल? सर, लॉजिकली तर तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगितले की बुद्धिवाले लोक जिंकतात. आलं लक्षात? पण हे इतके हुशार होते की यांच्यामध्ये लढण्याची काही कौशल्यच नव्हतं. आलं लक्षात? आणि होमोसेपियन माणसाने इझिली यांना नष्ट करून टाकलं. आलं लक्षात? ओके, म्हणजे इतिहासामध्ये ऑलरेडी आपल्यापेक्षा हुशार माणूस राहून गेलेला आहे. हे इमॅजिन करा. ओके, आजच्या घडीला तुम्ही आम्ही जे आहोत आपण सगळे हे होमोसेपियन्स आहोत. होमोसेपियन सेपियन नाही आहेत आपण. आलं लक्षात? ओके, होमोसेपियन्स आहोत. ओके, हे जे होमोसेपियन्स आहेत ते सर्वसाधारणपणे कधी निर्माण झाले? सर, होमोसेपियन्स जे आहेत ते सर्वसाधारणपणे अप्पर पॅलिओलिथिकच्या काळामध्ये निर्माण झाले. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं. आणि तेव्हापासून आपण जे आहेत ते काय आहोत, अस्तित्वात आहोत. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. भारतामध्ये हे होमोसेपियन म्हणायच्या ऐवजी अप्पर पॅलिओलिथिकचे जे लोक आहेत त्यांचे अवशेष कुठे कुठे सापडतात? आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार. ओके, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अप्पर पॅलिओलिथिकचे वेगवेगळे अवशेष सापडतात. इथे तुम्हाला वेगवेगळे पाती सापडतात, ब्लेड सापडतात. ओके, ब्युरन्स म्हणजे असे टोकदार, ते खाली दाखवलं ना तुम्हाला दगडाचा टोकदार हत्यार आहे की नाही, तसले हत्यार, टोकदार हत्यार सापडतात. असे वेगवेगळे अवशेष जे आहेत ते आपल्याला काय झालेत, सापडलेले. ओके, सर, अप्पर पॅलिओलिथिक म्हणजे उच्च पुरापाषाण अवस्था जी आहे ह्याच्यामध्ये माणसांनी ज्या वेगवेगळ्या गुहा वापरले, वेगवेगळे दगडांचे जे आडोसे वापरले, हे तुम्हाला भोपाळच्या भीमबेटका जवळ सुद्धा सापडतात. हो सर, ते भीमबेटकाला तर ऑलरेडी लोअर पॅलिओलिथिक वाले पण सापडले होते. येस, करेक्ट आहे तुमचं, काही रॉंग नाहीये. ओके, तुम्हाला कोणी सांगितलं की जिथे लोअर पॅलिओलिथिक लोक राहून गेलेत तिथे परत अप्पर पॅलिओलिथिक लोक राहायला येऊ शकत नाहीत? असं कोणी सांगितलं तुम्हाला? येऊ शकतात, 100% येऊ शकतात. ओके, म्हणून तिथे त्या भीमबेटकांच्या ज्या वेगवेगळ्या खूप आहेत तिथे गुहा, शेकड्यांनी वगैरे गुहा आहेत. तिथल्या काही गुहांमध्ये लोअर पॅलिओलिथिकचे अवशेष सापडलेत, काही गुहांमध्ये अप्पर पॅलिओलिथिकचे अवशेष सापडलेत, काही गुहांमध्ये दोन्हीचे अवशेष सापडलेत. खंडलं 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 अप्परचे अवशेष सापडले, अजून खंडलं 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 लोअरचे अवशेष सापडले. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की भीमबेटका इथे तुम्हाला हे अप्पर पॅलिओलिथिकचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत. गुजरातमध्ये वाळूच्या टेकड्यांच्या वरच्या स्तरावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दगडांचे पाते, गारगोट्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या घासण्या म्हणजे दगडांच्याच स्क्रेपर्स. फॉर एक्झाम्पल इकडे बघा. ओके, समजा आपण असं गृहीत धरू की मी हरिण जो आहे तो मारलाय. ओके, तर आता हरिण मारल्यानंतर त्याचं सगळं मांस वगैरे खाल्लं, पण त्याचं चामडं आहे त्याला आतमधून मांस चिटकलेलं आहे. ओके, मी दगडाची घासणी घेणार, स्क्रेपर घेणार. घासणी म्हणजे आपली भांडी घासण्याची घासणी नाही.
ओके, दगडाचा स्क्रेपर घेणार, त्याचा आकार असा काहीतरी असेल. ओके, हा आकार घेऊन असं या दगडाच्या स्क्रेपरला असं असं घासून स्वच्छ करणार. हे चामडं आहे. ओके, हे स्वच्छ करणार. अशा प्रकारची हत्यारं जी आहेत ती कुठे सापडलेत? गुजरातच्या वाळूच्या वरच्या लेयर्स वरती तुम्हाला सापडलेले आहेत. म्हणजे वाळूचे द्या इग्नोर करून ते जे काही एक्सकेव्हेशन चालतं त्याच्या वरच्या लेयर वरती आपल्याला असं सापडलेलं आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. पुरापाषाण युगाच्या जागा ज्या आहेत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टेकड्यांच्या उतारावरती, नद्यांच्या खोऱ्यामध्ये वगैरे सापडल्यात. ओके, अशा जागा ज्या आहेत त्या गंगा सिंधूच्या गाळाने भरलेल्या प्रदेशामध्ये अभावानेच आढळतात. ओके, त्याच्या मागचं रिझन आहे. काय रिझन आहे सर? कुठलाही माणूस, बघा मन लावून वाक्य ऐका, कुठलाही माणूस अशा जागी राहतो जिथे त्याला जीवनावश्यक असलेल्या गोष्टींचे रिसोर्सेस मिळतात. ओके, त्या अश्मयुगीन माणसासाठी जीवनावश्यक गोष्ट कोणती होती? दगडी हत्यार. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा की दगडी हत्यार, ओके, आणि त्याच्यानंतर बघा त्या माणसाला काय काय पाहिजेत. ओके, येस, ओके, त्या माणसाला काय काय पाहिजे? पहिलं आहे की त्याला दगडी हत्यार पाहिजेत. ओके सर, थोडं कडेला लिहा. दगडी हत्यार पाहिजेत. दुसरं आहे त्याला गुहा पण पाहिजे. बरोबर आहे की नाही? तिसरं आहे की त्याला काय पाहिजे? वेगवेगळ्या शिकारी वगैरे करण्यासाठी हरिण वगैरे म्हणजे शिकार पण पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्याच्या या 3 गरजा होत्या त्या माणसाच्या. आता तुम्हीच मला सांगा की अशी टेकडी आहे. ओके, या टेकडीला या इथे अशी गुहा असते. ओके, त्याच्यानंतर मोकळं मैदान आहे. ओके, आता तुम्ही मला सांगा, आणि या इथं नदी वाहते अशी. ओके, एखादा माणूस आहे तो टेकडीच्या पायथ्याला राहील तर त्याला सगळं मिळेल, गुहा पण मिळेल, त्या टेकडीवरती असणारे दगड पण तो हत्यार बनवण्यासाठी वापरू शकेल आणि शिकार करण्यासाठी या मैदानाच्या पट्ट्यामध्ये पण येऊ शकेल. बरोबर आहे की नाही? ओके, म्हणजे त्या माणसाला तिथे गुहेच्या परिसरामध्ये राहणं परवडतं तुम्हाला. म्हणूनच त्या नवाश्मयुगीन म्हणायच्या ऐवजी ते त्या काळामधले जे लोक आहेत त्या काळामधले लोक जे आहेत ते तुम्हाला गुहेच्या खाली आलेले सापडतात. लक्षात? अप्पर लेवलला सापडतात का? नाही सर. म्हणूनच इथे वाक्य सांगितलं तुम्हाला की गंगा आणि सिंधूच्या नद्यांच्या गाळामध्ये तुम्हाला लोक खाली नदींच्या जवळ येऊन राहिलेले सापडणार नाहीत. ओके, ते टेकड्यांच्या उतारावरती सापडतील. का बरं टेकड्यांच्या उतारावरती सापडतील? कारण तिथे गुहा पण सापडते, तिथे दगड पण सापडतात आणि तिथून खाली उतरून शिकार करायला पण परवडतं. लक्षात? म्हणून ते लोक जे आहेत ते काय आहेत तुम्हाला अशा पद्धतीने टेकड्यांच्या उतार्यावरती सापडलेले दिसतील. ओके, येस सर, समजलं आम्हाला. सर आता एक फेज आहे. ओके, काय काय कळालं आम्हाला की सर सगळ्यात खाली लोअर पॅलिओलिथिक होता, मग त्यांचे हत्यार जे आहेत ते थोडे इम्प्रूव्ह झाले आणि मग ते मिडल पॅलिओलिथिकला आले, हत्यार अजून इम्प्रूव्ह झाले आणि ते लोअर पॅलिओलिथिकला आले, सॉरी अप्पर पॅलिओलिथिकला आले. बरोबर आहे, अप्पर पॅलिओलिथिकला. ओके, पण एवढ्या सगळ्या पिरियड मध्ये ते एकाच स्पेसिफिक फेज मध्ये होते. ती कोणती फेज होती? शिकारी. ओके, त्या लोकांना अजूनही कुठला तरी प्राणी आपल्याला पाळता येईल हे सुचलेलं नव्हतं. बरोबर आहे की नाही? ओके, आता ते सुचलं म्हणून तो पॅलिओलिथिक पिरियड जो आहे तो आपण संपवून टाकला आणि सुरू केला मेसोलिथिक पिरियड. आलं लक्षात? सर हा कोणता आहे? हा आहे मेसो पॅलिओलिथिक पिरियड. आलं लक्षात? मेसो पॅलिओलिथिक. आणि हा काय आहे? फक्त मेसोलिथिक. ओके, मध्य पाषाण युगीन. ओके, हा काय आहे? मध्य पुरापाषाण युगीन. आलं लक्षात? आणि हा काय आहे? फक्त मध्य पाषाण युगीन. आलं लक्षात? इथे पुरा हा शब्द आहे, पॅलिओ हा शब्द आहे. आता इथे मध्य पाषाण युगीन. या काळातल्या लोकांना ऑलरेडी शिकार तर येतच होती आणि आता त्यांनी नवीन गोष्ट शिकली ते म्हणजे गुरं राखायला शिकले. म्हणून त्यांना आपण काय नाव दिलं? शिकारी आणि गुराख्यांचा काळ. आलं लक्षात? एकदम प्राचीन काळातला माणूस फक्त शिकारी होता. शिकार करणे, कंदमुळं फळं जमा करणे असले त्याचे व्यवसाय होते. आलं लक्षात? ओके, थोडीशी त्याच्यामध्ये आता इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आता मात्र त्याच्याकडे काय आहे? शिकारी पण करतो तो आणि गुरं पण राखतो. म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा तसा बदल झालेला दिसून येईल की हे माणसं जे आहेत ते काय करतात? शिकार पण करतात आणि त्याच्यासोबत थोडेसे चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे हत्यार सुद्धा बनवतात.
आलं लक्षात? ओके, येस सर. सो हे मध्य पाषाण युग जे आहे ह्यांच्यामध्ये हे लोकांनी कशा पद्धतीने शिकारी करायला सुरुवात केल्या, शिकारीमध्ये त्यांचे काही चेंजेस झाले का, प्राणी पाळायला सुरुवात केली तर कुठले प्राणी पाळले, हे सगळा जो भाग आहे तो आपण उद्या बघणार आहोत. ओके, आधीच सांगतोय उद्याचं आणि परवाचं लेक्चर मिस करू नका. एन्शंट इंडिया मधले हे सगळ्यात बेसिक लेक्चर्स आहेत. ओके, सुरुवातीला तुम्हाला जसं वाटतं की अरे हे मिक्स होतंय पॅलिओलिथिक मग मेसोलिथिक, ते उद्या आणि परवामध्ये क्लीन होऊन जातं, सगळं समजायला सुरुवात होऊन जाते की ओके ऑलरेडी तुम्हाला झाली असेलच की बाबा हो पिरियड मी स्पष्टपणे सांगू शकतो सर तुम्हाला की सगळ्यात खाली पॅलिओलिथिक होता. ओके, त्याच्यानंतर मग मेसोलिथिक होता, मग निओलिथिक होता. पॅलिओचे 3 पार्ट होते. ओके, पॅलिओमध्ये त्याला फक्त शिकारी येत होती, मेसोमध्ये त्याला शिकारी सोबत काय यायला लागलं, गुरं पण राखता यायला लागले. मग निओ मध्ये काय येणार आहे, शिकार पण येणार, गुरं पण राखता येणार आणि शेती यायला लागणार. आलं लक्षात? ओके, ते सगळं बघणार आपण उद्या. हे निओलिथिक आणि मेसोलिथिक दोन्ही पार्ट संपतात. आलं लक्षात? आणि त्या निओलिथिक मधूनच आपल्याला हडप्पा संस्कृतीकडे जायचं आहे. आलं लक्षात? ओके, येस. सो उद्या आपण तो भाग बघणार. चालेल, चलो इथे थांबतोय मी. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता.